Yes, as usual, we will start our session with the Gayatri Mantra. Yes, everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tasya Vitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hand and move around your eyes very slowly. Slowly open your eyes with fresh vision with new idea. नमस्कार मित्रांनो. आता आपण एका नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत. तुम्ही म्हणाल सर नवीन पर्व म्हणजे काय हो? बघा सहज स्वाभाविकपणे वाक्य तयार करण्यासाठी आवश्यक असणारे जे कंटेंट आहेत ते सगळेच्या सगळे प्रायमर नावाच्या पुस्तकामध्ये आपण व्यवस्थित समजून घेतले. छोट्यातली छोटी गोष्ट अंडरस्टँड करून घेतली. त्याच्यामध्ये डिटेल गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा परस्पर असलेला संबंध काय हा सगळा भाग समजून घेतला. रिलर्निंग अबाउट प्रायमर ह्या टायटल खाली आपण ते अगदी सविस्तर व्यवस्थित एक्झॅक्ट अॅक्युरेट पद्धतीने समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आता अगदी एबीसीडी पासून पंक्च्युएशन मार्क पर्यंत सगळं प्रायमर आपल्याला लक्षात आलंय. बरं, पण हे सगळेच्या सगळे शब्द एकत्र बांधायचे कसे? वाक्याला न्याय कसा द्यायचा? वाक्याचा अर्थ कसा प्राप्त करून द्यायचा? लँग्वेजवर जर व्यवस्थित कमांड मिळवायची असेल तर नेमकं काय करणं गरजेचं आहे? आणि म्हणून पुढच्या असलेल्या एका नवीन कॉन्सेप्टशी मी तुमचा परिचय करून देतोय. बेसिकली इंट्रोडक्शन टू स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्यरचना या कशा केल्या जातात? काय एक्झॅक्टली त्याचं सिक्रेट आहे, रहस्य आहे? या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे ते एखादं वाक्य ते अफर्मेटिव्ह कसं आहे, निगेटिव्ह कसं आहे, येस नो टाईप कसं आहे, डब्ल्यू-एच कसं येतं, ह्या आणि यासारख्या इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण तिथे पाहण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. बरं, बघा सर्वसाधारणपणे दोन प्रकारची पुस्तकं आहेत ही. सेंटेन्स स्ट्रक्चर 1 आणि सेंटेन्स स्ट्रक्चर 2. सेंटेन्स स्ट्रक्चर 1 म्हटल्यानंतर ज्याच्यामध्ये वाक्य अफर्मेटिव्ह कशी करतात, निगेटिव्ह कशी करतात याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे सेंटेन्स स्ट्रक्चर 2 याच्यामध्ये वाक्य इंटरोगेटिव्ह कसे तयार करतात, म्हणजे येस नो टाईप असतील, डब्ल्यू-एच टाईप असतील किंवा कन्फर्मेटिव्ह टाईप असतील, हे कसे तयार करतात या सगळ्या संदर्भातला उहापोह अगदी सविस्तर समजून घेतोय. बघा जर्नी ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश भाषा जर खरंच गंभीरपणे तुम्हाला शिकायची असेल तर प्रायमर ज्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे किंवा प्रायमर केलं नसेल तर इथून पुढचा भाग तुम्हाला खूप मोठा कन्फ्यूज करणार आहे. आणि ते कन्फ्युजन जर टाळायचं असेल तर मागच्या प्रायमर मधल्या असलेल्या सगळ्याच्या सगळ्या लेक्चरला व्यवस्थित रिवाइज करावं लागेल. प्रायमर आणि कर्मयोगा वर्कबुक अगदी सविस्तर, सखोल, विस्तृत, सखोल पद्धतीने डीप अंडरस्टँडिंग करून त्याचा सराव करावा लागेल. त्याचे असलेले इंडिव्हिज्युअल कॉन्सेप्ट, त्याचा परस्पर असलेला संबंध, ज्याला इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हटलं होतं, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये प्री पार्ट जो आहे, प्री एरिया, त्यानंतर कोर एरिया आणि पोस्ट एरिया या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली होती. मग लर्निंग, लँग्वेज लर्निंगची सोय कशी? बघा कुठलीही भाषा ही शिकायला सुरुवात करत असताना त्याचे अल्फाबेट महत्वाचे असतात. त्याच्यासाठी असणारे वॉवेल्स, कॉन्सनंट्स म्हणजे स्वर आणि व्यंजन यांचं ही कॉम्बिनेशन किंवा कोलॅबरेशन हे तितकंच महत्वपूर्ण असतं. आणि त्याच्यापासून तयार होणारे शब्द हे खूप महत्वाचे. म्हणजे थोडक्यात काय, वॉवेल्स आणि कॉन्सनंट व्ही अँड सी ने तयार होणारे शब्द
स्वर आणि व्यंजन यांच्या एकत्रीकरणातून जी शब्द निर्मिती होते त्याचं फॉर्मेशन कसं लक्षात घेतलंय याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे आणि ते समजून घेणं महत्वाचं आहे इंग्लिश शिकण्याच्या या प्रवासामध्ये. त्याच पद्धतीने लर्निंग अँड अंडरस्टँडिंग द वर्ड्स. शब्द जे आहेत ते शब्द कोणते आहे, त्याच्यातले सब्जेक्ट कोणते, त्यातले टू बी फॉर्म कोणते, त्यातले व्हर्ब कोणते, त्याच्यातले बारकावे काय आहे, त्याच्यातले सायलेंट लेटर काय आहे, कशा प्रकारे स्पेलिंग तयार होतं, प्रोनाउन्सिएशन तयार होतं याच्या संदर्भातलं. आणि त्या सगळ्या कॉन्सेप्टला सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट, पर्सनल प्रोनाउन, कंजंक्शन ह्या सगळ्या कॉन्सेप्ट झाल्यानंतर टू नो द सिनर्जी अमंग द वर्ड्स. शब्द जे आहेत ना त्यांचा परस्पर संबंध कसा आहे, त्याच्यातून जे आहेत ना वाक्य तयार करण्यामध्ये कोणती मदत होऊ शकते, त्याचं स्थान काय आहे, त्याची भूमिका काय आहे, त्याचं कार्यक्षेत्र काय आहे, त्याचा अस्तित्वाचा अर्थ काय आहे, त्याचं जे आहेत ना दिशा दशा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सिनर्जी मध्ये येतात. त्याच पद्धतीने फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस बाय द वर्ड्स म्हणजे काय, तर त्या शब्दांना एका विशिष्ट क्रमाने वाक्यामध्ये कसं फॉर्मॅट तयार करायचं, फॉर्म कसं करायचं, सिक्वेन्स कसा तयार करायचा याबद्दलची सविस्तर माहिती हेही जाणून घेणं तसं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर लर्निंग द टाईप ऑफ द सेंटेन्सेस. लर्निंग द टाईप ऑफ सेंटेन्सेस म्हणजे अफर्मेटिव्ह वाक्य कशी तयार होतात, निगेटिव्ह वाक्य कशी तयार होतात, त्याच्यानंतर डबल एच ची वाक्य कशी तयार होतात, कन्फर्मेटिव्हची वाक्य कशी तयार होतात, या आणि याबद्दलचा सगळा सविस्तर भाग त्याच्यामध्ये समजून सांगला जातो. बरोबर. आणि हा सगळ्याचा सगळा भाग पूर्णपणे शांत पद्धतीने समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच प्रकारे पुटिंग द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. ती सेंटेन्स तुम्हाला तयार करता आलं, पण ते पास्टचं वाक्य कसं आहे, प्रेझेंटचं वाक्य कसं आहे, फ्युचरचं वाक्य कसं आहे, त्याला पोझिशनचं वाक्य का म्हणायचं, पोझिशनचं वाक्य कसं करायचं, याला तर सिम्पलचं वाक्य जे आहेत ना त्याचं काय आहे, कंटिन्युअस कसं तयार केलं जातं, परफेक्ट कसं आहे, परफेक्ट कंटिन्युअस कसं, पास्ट प्रेझेंट फ्युचर असलेले 18 प्रकार या सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट अॅक्युरेट पद्धतीने समजून घेतल्या जातात. त्याच पद्धतीने पुटिंग मॉडल ऑक्झिलरी इन द सेंटेन्स. मग कॅन, कुड हॅव, विल बी एबल टू, मे, माईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना अगदी वूड, कुड, शुड ज्याला मॉडल ऑक्झिलरी म्हणतात त्याचाही उहापोह इथे अगदी विस्तृत सविस्तर पद्धतीने समजून घेतला जातो. आणि त्याच्यानंतरचा मग भाग येतो अंडरस्टँडिंग द सेन्स ऑफ युटिलिटी. मग टेन्सेस कसं वापरायचं, मॉडल ऑक्झिलरी कसं वापरायचं, कुठला अर्थ तुम्हाला अपेक्षित असेल तर कुठल्या रचना वापरायचा, त्याचा अर्थ, त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम हा जास्तीत जास्त उत्कृष्ट व्हायला पाहिजे. आपला संवाद जो आहे ना अगदी हृदयाला जाऊन भिडला पाहिजे. या दृष्टिकोनातून काय करावं लागेल याच्याबद्दलची सगळी विस्तृत माहिती तुम्हाला त्या सेन्सच्या द्वारे समजेल. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल रिअल लाईफ कन्व्हर्सेशन. व्यवहारात कसं आणायचं ते कन्व्हर्सेशन. मला इंग्लिश बोलायचंय तुमच्याशी, प्रत्येक वाक्य तेवढ्याच परिणामकारक पद्धतीने तेवढ्याच प्रभावाने निर्माण करायचं असेल अर्थपूर्ण पद्धतीने, समोरच्याला समजलं पण पाहिजे आणि इम्प्रेशन पण तयार झालं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, इफेक्टिव्ह असलं पाहिजे. दोन्हीही प्रकार महत्वाचे आहेत. आणि प्रॅक्टिकल लाईफ मधले छोटे छोटे संवाद असेल, बोलणं असेल, ऐकणं असेल, वाचणं असेल, लिहिणं असेल, चर्चा करणं असेल, समजावून सांगणं असेल, प्रेझेंटेशन करणं असेल, वाद घालणं असेल, किंवा जे आहेत ना ज्याला आपण चर्चा करणं म्हणतोय तो असेल, तो सगळा भाग जो आहे ना इंग्लिशच्या माध्यमातून जमला पाहिजे. अँड पॉलिशिंग द इंग्लिश बाय द ऍडव्हान्स वर्ड म्हणजे काय, इडियम्स आहेत, फ्रेझल वर्ब्स आहेत. मग त्या सगळ्या गोष्टींना कसा उपयोगात आणायचं, कुठल्या पद्धतीने त्याचं जे आहेत ना ग्रीप पक्की करायची, हा सगळ्याच्या सगळा भाग त्याच्यामध्ये उपयोगात आणता येतो. मग त्याच्यामध्ये ऍडव्हान्स लेवलचे जेवढे इडियम्स असतील, प्रोव्हर्ब्स असतील, फ्रेझल वर्ब्स असतील किंवा इतर काही स्ट्रक्चर असेल तोही भाग समजणं तितकंही महत्वाचं आहे. त्यानंतर प्रोनाउन्सिएशन आणि अटरन्सेस हाही भाग तितकाच महत्वाचा आहे. कारण प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित असेल तर इंग्लिशवरचा इम्पॅक्ट एक वेगळ्या स्तरावर तुम्हाला नेता येतो. आणि सर्वात शेवटचा जो आहे ना परफेक्ट कमांड ओव्हर इंग्लिश लँग्वेज. ही इंग्लिशची जर्नी आपण स्टेप बाय स्टेप पाहिली. एबीसीडी पासून ऍडव्हान्स फ्लुएंट इंग्लिश, जिथे कुठलीही अडचण येत नाही, कुठलाही अडथळा येत नाही. तुमचा फ्लो जो आहे त्या फ्लो या शब्दापासूनच फ्लुएन्सी शब्द तयार झालाय, तो मेंटेन करायचा असेल तर पुढचा जो करिक्युलम आहे जो सर्वसाधारणपणे 12 ते 15 दिवसाचा जो आहे ना स्तर आहे,
तो आपल्याला समजलाच पाहिजे, त्याची योग्यता ती लक्षात आलीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये अगदी सूक्ष्मतम स्तरावरती आपल्याला जायचं आणि समजून घ्यायचं. बघा, लर्निंग अ लँग्वेज इज अ लर्निंग द सेंटेन्स. म्हणजे काय? लँग्वेज इज अ सिरियल सिरियल ऑफ डिफरंट काइंड ऑफ द सेंटेन्सेस. म्हणजे काय? गंभीर स्वरूपातले असलेल्या वाक्य आणि वाक्यांच्या या विविध शृंखला म्हणजे भाषा आहे. आता मी तुमच्याशी संवाद साधतोय मराठीमध्ये. एका वाक्यानंतर दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यानंतर तिसरं वाक्य. शृंखला आहे. शृंखला कशाला म्हटलं जातं? एकमेकांमध्ये ते वाक्य संलग्न आहे, अर्थपूर्ण पद्धतीने समोरच्याला ज्या उद्देशाने आपल्याला समजून सांगायचंय, त्याच प्रकारची वाक्यरचनांची मोठी शृंखला तयार करणं म्हणजे भाषा आहे. मग लर्निंग द सेंटेन्स इज अ लर्निंग द लँग्वेज. वाक्य व्यवस्थित बनवायला शिकणं म्हणजेच प्रत्यक्ष भाषा शिकणं. भाषा म्हणजे असं येते आहेत ना, काहीतरी मोठं असं येत नाही. तुकड्या तुकड्यांमधून ज्यावेळेस ते तुम्ही परफेक्ट करतात आणि त्या एकत्र आणून त्याची एक सिरीज, सिक्वेन्स, शृंखला तयार करतात. त्याचं जे आहेत ना, असलेलं जे आहेत ना, संपूर्ण सिक्वेल तयार होते. त्यावेळेस आपोआप लँग्वेज तयार होते. लँग्वेज तयार करणं म्हणजे दुसरं काही नाहीये. जसं आपण पाहिलं असेल पझल गेम्स असेल बरं. ते तुकडे जोडले आपसात एकमेकांशी. याच्या शेजारी हा तुकडा, त्याच्या शेजारी तो तुकडा आणि ज्यावेळेस ते जोडले जातात ना, त्यावेळेस परफेक्ट पिक्चर तयार करण्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट घ्यायची गरजच नाही. ते आपोआपच तयार झालेलं असतं. पाणी तापवायला ठेवणं, त्याच्यात साखर टाकणं, त्याच्यात चहापत्ती टाकणं, त्याच्यात दूध टाकणं. अरे मग चहा कसा तयार होतो? हे सगळ्या क्रिया एकत्र ज्या आहेत ना होतात, त्यावेळेस आपोआप चहा तयार होतो. चहा करणं ही वेगळी क्रिया नसते. साखर टाकणं ही त्यातला भाग आहे. चहापत्ती टाकणं हा त्यातला भाग आहे. काही मसाला टाकणं हा त्यातला भाग आहे. पाणी टाकणं, दूध टाकणं हा त्यातला भाग आहे. आणि याची ज्यावेळेस एकत्रीकरण कलेक्टिव्ह इफेक्ट ऑफ दिस इज मेकिंग द टी. बरोबर? मग आता हा सगळ्याच्या सगळा भाग सेंटेन्स स्ट्रक्चरच्या पहिल्या याच्यामध्ये काय आहे, सेंटेन्स स्ट्रक्चरच्या दुसऱ्या याच्यामध्ये काय आहे, एकत्रितपणे काय केलं जातं, कुठल्या स्तरावरती नेला जातो, हा सर्वच्या सर्व भाग आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. मग व्हॉट इज द सेंटेन्स स्ट्रक्चर? आत्ता जे आपल्याला पाहायचंय, शिकायचंय गंभीर पद्धतीने, त्याचा अर्थ काय होतो? द सेंटेन्स स्ट्रक्चर इज नथिंग बट सर्टन काइंड ऑफ स्टडिंग द टॉपिक्स. कुठले कुठले? रिकॉग्नायझिंग द वर्ड्स. शब्द कोणते आहेत वाक्यातले, सब्जेक्ट कोणता आहे, टू बी फॉर्म कोणता आहे, व्हर्ब कोणता आहे, प्रिपोजिशन कोणतं आहे, आर्टिकल कोणतं आहे, पर्सनल प्रोनाउन कोणतं आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे, सगळं ओळखणं. अरेंजिंग इन अ प्रॉपर सिक्वेन्स. एक क्रम असतो ठरलेला, त्या क्रमाप्रमाणेच त्याची जागा ज्या आहेत ना, प्रत्येक गोष्टीसाठी जागा आहे, प्रत्येक गोष्ट जागेवर आहे. हे तत्व तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आयडेंटिफायिंग द टेन्सेस. टेन्सेस लक्षात येतोय का? पास्ट कोणता आहे, प्रेझेंट कोणता आहे, फ्युचर कोणता आहे, पोझिशन कोणतं आहे, पोझिशन कोणतं आहे, सिंपल कोणतं आहे, कंटिन्युअस कोणतं आहे, परफेक्ट कोणतं आहे, परफेक्ट कंटिन्युअस कोणतं आहे आणि त्याची व्यवहार्यता बाजूच्या आहेत मध्ये. ट्रान्सलेटिंग इन मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला जर ते कन्व्हर्ट करायचे असतील तर सोयीस्कररित्या जेवढ्या प्रभावीपणाने तुम्ही तुमची मातृभाषा बोलताय तेवढ्याच प्रभावाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त चांगली उत्कृष्ट ही इंग्लिश भाषा जमू शकते का, याच्यावरती फोकस करायचं असेल तर मातृभाषेमधून इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधून मातृभाषेमध्ये सहज जाता आलं पाहिजे. हे मग हा सगळा प्रायमरी पार्ट आहे यात. बरोबर? मेकिंग द अफर्मेटिव्ह सेंटेन्स. मग सकारात्मक वाक्य कसे तयार करायचे किंवा ज्याला होकारार्थी वाक्य काय, निगेटिव्ह वाक्य कसे करायचे, नकारात्मक वाक्य कसे तयार होतात, त्याच्यामध्ये काय बदल करावा लागतो, त्याचा फायदा काय होतो, त्याचा व्यवहारात काय उपयोग होतो. त्याच्याचप्रमाणे इंटररोगेटिव्ह सेंटेन्सेस हे 3 महत्वाचे प्रकार आहे. जसं येस नो टाइप आहेत. म्हणजे तू माझ्याबरोबर येतोयस का? हो किंवा नाही. याचं उत्तर अपेक्षित असेल त्याला येस किंवा नो, येस नो टाइप म्हणतात. त्याचप्रमाणे काही स्पेसिफिक उत्तर अपेक्षित असेल व्हॉट, व्हेन, वेअर, हू, हुम, हुज हे सगळेच्या सगळे WH वर्ड्स झाले. त्याचा वापर करून मग WH क्वेश्चन तयार आणि कन्फर्मेटिव्ह. आरंट यू कमिंग? हॅवंट यू गॉट दॅट थिंग येट? या पद्धतीने कन्फर्म, रिकन्फर्म करण्यासाठीची सुद्धा काही वाक्यरचना आपल्याला इथे आज शिकायची आहे किंवा समजून घ्यायची. बरं, मग याच्यामध्ये रिकॉग्नायझिंग द वर्ड्स हा सगळा महत्वाचा टॉपिक आहे. वाक्यामध्ये शब्दांच्या जाती ओळखता येत आहेत का? याला सब्जेक्ट म्हणतात, याला टू बी फॉर्म म्हणतात, याला व्हर्ब म्हणतात, याला प्रिपोजिशन म्हणतात, याला ऑब्जेक्ट म्हणतात. हे ओळखता येतंय का? त्यात अरेंजिंग इन द सिक्वेन्स. जर ते डिस्टर्ब असतील, स्कॅटर्ड असतील, त्याचा सेट बिघडलेला असेल, सिक्वेन्स बिघडलेला असेल, तर उचलून त्याला सब्जेक्ट पहिले ठेवता येतोय का? टू बी फॉर्म नंतर ठेवता येतोय का? व्हर्ब त्याच्यानंतर ठेवता येतोय का? त्याच्यानंतर प्रिपोजिशन ठेवता येतंय का? त्यानंतर आर्टिकल ठेवता येतंय का? ऑब्जेक्ट प्रॉपर पद्धतीने मॅनेज करता येतंय का? एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील तर ते कसं मॅनेज करायचं? हा सगळाच सगळा भाग हा आपल्याला याच्यामध्ये सिक्वेन्स वाईज शिकायचा आहे. त्याचप्रमाणे
आयडेंटिफाय द टेन्सेस. टेन्स ओळखता येतोय का? वाक्य तर पूर्ण सिक्वेन्समध्ये तयार केलंय. मग पास्टचं कोणतं आहे, प्रेझेंटचं कोणतं आहे, फ्युचरचं कोणतं आहे, पास्ट परफेक्टचं कोणतं आहे, प्रेझेंट परफेक्टचं कोणतं आहे, फ्युचर परफेक्टचं कोणतं आहे, इत्यादी सगळ्या गोष्टींच्या संदर्भात इथे पूर्णपणे व्यवस्थित ते समजून घ्यावं लागेल किंवा ते समजून घ्यावं. ओके. त्याच्यानंतर ट्रान्सलेटेड इन द मराठी. मराठीमध्ये ते भाषांतरित करता यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्ट्रक्चरचा पार्ट काय आहे, व्होकॅब्युलरीचा पार्ट काय आहे, मराठी एंडिंग काय आहे, हा सगळा भाग जो आहे ना इत्यंभूत पद्धतीने लक्षात यायला पाहिजे. मेकिंग द निगेटिव्ह सेंटेन्स. वाक्य निगेटिव्ह करत असताना नॉर्मल झोन काय आहे, डेंजर झोन काय आहे, नकारात्मक करताना नो, नॉट, नेव्हर कसं वापरायचंय, नॉटचा वापर नेमका कुठे करायचा आहे, टू बी फॉर्म नंतर नॉट वापरायचंय का, दोन शब्द आले तर काय करायचंय, जर समजा वाक्यात टू बी फॉर्मच नसेल तर काय करायचंय, पोझिशनच्या संदर्भात काही वेगळी स्ट्रॅटेजीज आहेत का, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. सेम वे मेकिंग येस नो टाइप सेंटेन्सेस. Are you coming to me? Are you understanding what I am trying to tell? Are you understanding? Are you doing this thing? Will you go to Mumbai? ह्या पद्धतीने येस नो टाईपची वाक्य. आणि त्याचप्रमाणे अंडरस्टँडिंग द WH वर्ड्स, व्हॉट, वेन, वेअर, हुम, हुज, हुम, ह्या पद्धतीचे 3च्या 3 टेबल दिलेले आहेत. WH प्लेन आहे, WH स्केल आहे, WH प्रिपोजिशन आहे. मग त्याचा वापर करायचा कसा करायचा, कुठल्या स्तरावर करायचा, काय करणं गरजेचं आहे, इत्यादी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेता आल्या पाहिजे. बरं, मग हे सगळेच्या सगळे शब्द जर पाहिले तर सर्वसाधारणपणे 50 ते 60 शब्द हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. आणि मग या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करायचं. व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू स्टे, व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज, हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली, व्हॉट, वेन, वेअर, हुम, हुज, हाऊ, विच, हुज, हुम, हू, ह्या सगळ्या शब्दांचा व्यवहारात वापर करून वाक्य कसे तयार करायचे, प्रश्न कसे विचारायचे, परिणाम कसा साध्य करायचा, ह्या सगळ्या गोष्टींना मेकिंग द WH वर्ड्स मध्ये आपण इन्क्लूड करतो आहोत. अँड मेकिंग द कन्फर्मेटिव्ह क्वेश्चन्स. कन्फर्मेटिव्ह म्हणजे आरंट यू कमिंग विथ अस, हॅवंट यू सीन दॅट मूव्ही, त्या गोष्टी झाल्या नाहीत का तुझ्या अजून, करणार नाहीस का, केलं नाही का. इमोशनल ब्लॅकमेल करायचं असेल, एखादी गोष्ट रिकन्फर्म करायची असेल, किंवा जर समोरच्या व्यक्तीला त्या संदर्भातली साशंकता पुन्हा सुस्पष्ट करायची असेल, रिकन्फर्म करायचं असेल, किंवा अपेक्षित नव्हतं हे झालंच कसं, तू करणार नाहीस का, तुला बोलायचं नाही का माझ्याशी, बापरे तो इंग्लिश बोलत नाही का, म्हणजे ह्या पद्धतीने ती वाक्य तयार होतात. मग आता रेकग्नायझिंग द वर्ड हा जर भाग पाहिला तर तुमच्याकडे जे पुस्तक आहे, 2 पुस्तकं दिलेली आहेत. एक तर स्ट्रक्चरचा पहिला पार्ट किंवा स्ट्रक्चरचा दुसरा पार्ट. मग त्या पहिल्या पार्टमध्ये नंबर 7 ते 8 मध्ये दिलेले आहेत बघा. पार्ट ऑफ द स्पीच. पार्ट ऑफ द स्पीच म्हटल्यानंतर जगातलं कुठलंही व्याकरण असेल ते सर्वसाधारणपणे अशा टिपिकल मेकॅनिकल वेने सुरू होतं. त्याच्यामध्ये नाम काय, सर्वनाम काय, विशेषण काय, क्रियापद काय, क्रियाविशेषण काय, शब्दयोगी अव्यय काय, उभयान्वयी अव्यय काय, केवल प्रयोगी अव्यय काय, या सगळ्यांना इंग्लिशमध्ये बोलायचं तर नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, व्हर्ब असेल, ऍडव्हर्ब असेल, प्रिपोजिशन असेल, कंजंक्शन असेल आणि इंटरजंक्शन असतील, हे सगळे या सगळ्याला म्हटलं जातं तब्बल टिपिकल ट्रेडिशनल वे. दिस इज द ट्रेडिशनल ग्रामॅटिकल वे टू लर्न द सेंटेन्स स्ट्रक्चर. अगदी टिपिकल मेकॅनिकल त्या पद्धतीने शिकला जातं. पण याच्यामध्ये जे आहेत ना रसपूर्णता येत नाही, इंटरेस्ट येत नाही, खूप असं यांत्रिक आणि बोरिंग वाटायला लागतं. म्हणून मग आपण काय करायचं, 9 नंबरच्या पानापासून तर 22 नंबरच्या पानापर्यंत आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टी सगळ्या. मग सब्जेक्ट आपल्याला शिकायचा आहे, तो शिकलेला आपण. त्याच्यानंतर आपण टू बी फॉर्म अटॅच कसं करायचं याच्या संदर्भातलं सूत्र घेतलंय. व्हर्ब जो आहे तो कसा लक्षात घ्यायचा आहे हेही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रिपोजिशनची यादी आपल्याला पाठ आहेत आणि त्याचा ऑब्जेक्ट बरोबर संबंध कसा प्रस्थापित करायचा आहे ह्याही संदर्भातली कल्पना आपल्याला माहिती असली पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्ट जो आहे तोही महत्वपूर्ण आहे. आणि पंक्च्युएशन मार्क, फुल स्टॉप असेल, कॉमा असेल, सेमिकॉलन असेल, क्वेश्चन मार्क असेल, एक्सक्लेमेशन मार्क असेल, सिंगल कोटेशन मार्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या ज्या आहेत ना भाषेमध्ये आपण म्हणतोय टिपिकल ट्रेडिशनल वे नाही, तर प्रॅक्टिकल कन्व्हर्सेशन इझी वे, प्रॅक्टिकल कन्व्हर्सेशनल इझी वे टू लर्न दिस. म्हणजे या सगळ्या ठिकाणी सेंटेन्स स्ट्रक्चरला जर शिकायचं असेल तर हा सगळ्याचा सगळा भाग तुम्हाला प्रॅक्टिकल लेवलला कम्युनिकेशन मध्ये प्रत्यक्ष सहभाग करण्यासाठी वाक्यच तयार करता यायला पाहिजे. वाक्याच्या माध्यमातून बोलायलाच सुरुवात करायची आहे. ह्या पद्धतीच्या काही कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायच्या आहेत किंवा समजून घ्यायच्या. बघा जनरली आपण जर पाहतो तर वाक्य जे आहेत ना सेंटेन्स स्ट्रक्चरच्या याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या पाहायला मिळते. सेंटेन्स स्ट्रक्चर मीन्स अ कलेक्शन ऑफ वर्ड विच प्रोड्यूस द मिनिंग थ्रू द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ग्रामॅटिकल टर्म्स. म्हणजे काय,
तर व्याकरणाच्या संकल्पनांचा योग्य क्रम असलेला अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे वाक्यरचना होय. बघा, याच्यामध्ये 3 महत्वाचे पॉइंट्स कव्हर होत आहे. पहिला आहे सिक्वेन्स, मीनिंग आणि कलेक्शन ऑफ वर्ड्स. कलेक्शन ऑफ वर्ड ही सगळ्यात पहिली प्रोसेस. प्रायमरमध्ये सगळं सगळं हेच दिलेलं आहे. सगळे शब्द 181 हे शब्द म्हणजे कलेक्शन ऑफ वर्ड. हे 181 181 ऑक्सिजन जे आहेत ना, व्होकॅब्युलरी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं, ते सगळेच्या सगळे कलेक्शन ऑफ वर्ड्स. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द मिनिंग किंवा इम्प्लिमेंटेशन ऑफ मिनिंग, बरोबर, त्याचा अर्थ निर्माण व्हायला पाहिजे. त्या अर्थाला ज्या आहेत ना, एक्झॅक्टली मराठी एंडिंग वर्डच्या माध्यमातून व्होकॅब्युलरीचं ट्रान्सलेशन करून ते करा. आणि त्याच्यानंतर प्रॉपर सिक्वेन्स ऑफ ग्रामॅटिकल टर्म. मग सब्जेक्ट वाक्याला सुरुवातीलाच येणार, टू बी फॉर्म त्याच्यानंतरच येणार, वर्ब त्याच्यानंतर येणार, प्रिपोजिशन येणार, आर्टिकल येणार, ऑब्जेक्ट येणार. हा कम इंग्लिशमध्ये जो आहे ना, तो अगदी सगळ्याच ठिकाणी सारखा पाहायला मिळतो. त्याच्यात तडजोड होत नाही, रिजिड आहे तो सिक्वेन्सच्या बाबतीत. म्हणून तो सिक्वेन्स जो आहे तो तुमची खूप मोठी मदत करेल. बरं, म्हणजे कलेक्शन ऑफ वर्ड्स आहे, त्याच्यानंतर क्रिएशन ऑफ मिनिंग आहे आणि ग्रामॅटिकल सिक्वेन्स आहे. पहिले तर शब्द संग्रह व्यवस्थित करा जो आवश्यक आहे ऑक्सिजन वर्ड्स नावाने. त्याच्यानंतर त्याची मांडणी व्यवस्थित करा आणि त्याच्यातून काहीतरी अर्थपूर्ण संवाद निर्माण होईल, अर्थ निर्माण होईल असं पहा. मग आता आपण वाक्याचं सगळं ऑपरेशन जर पाहिलं, दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर. दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर पोस्टमॉर्टम जर केलं तर दे इथे सब्जेक्ट आहे, टू बी फॉर्म जो आहे आर आहे, व्हर्बचा फॉर्म स्पीकिंग आहे, विथ प्रिपोजिशन आहे, द आर्टिकल आहे आणि त्याच्यानंतर मिनिस्टर जो आहे तो आहे ऑब्जेक्ट. बरं, मग ह्या सगळ्यांमध्ये ते मंत्र्यांशी बोलत आहेत. पहिला दे आहे सब्जेक्ट, आय वी यू यू ही शी इट नेम नाउन आणि दे हे 10 शब्द. त्याच्यानंतरचा आहे आर 22 शब्द. आपल्या टू बी फॉर्मची माहिती आहे, पास्ट साठीची 5, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठीची 9, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीची 8, शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. आणि त्याच्यानंतर वर्ब आहे. वर्ब म्हणजे एनी काइंड ऑफ ऍक्शन विच इज डन बाय युअर बॉडी ऑर माइंड. मग त्यामध्ये 5 प्रकारचे 5 प्रत्यय असलेले वर्ब्स आपण पाहिले. गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन. टेक, टेक्स, टेकिंग, टुक, टेकन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटन. ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक, ड्रंक. स्पीक, स्पीक, स्पीकिंग, स्पोक, स्पोकन. ह्या पद्धती. त्याचप्रमाणे प्रिपोजिशनची जर यादी पाहिली, ऍट, ऑन, फॉर, नियर, अराउंड, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग, हा सगळ्याचा सगळा पार्ट सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. मग त्यातले 5 अप्रोच आपण पाहिले होते. स्पेलिंग असेल, मिनिंग असेल, कॉन्सेप्ट असेल, मल्टी युटिलिटी असेल आणि प्रॅक्टिकल युसेज हाही त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर आर्टिकल अ, अँड आणि द आर्टिकल. अ आणि अँडचा वापर एकवचनासाठीच केला जातो, एक या अर्थाने तो केला जातो. जचा वापर काही विशिष्ट ठिकाणी करायचा आहे, त्याचं डायरेक्शन ठरलेलं असलं पाहिजे, हा सगळा भाग आहे. आणि आर्टिकल वापरलंच जात नाही ह्या पद्धतीचा भाग जो आहे तो माहिती. मग त्याच्यानंतर शेवटी जे आहेत ना, पर्सनल प्रोनाउन मधला एक महत्वाचा कॉलम ऑब्जेक्ट. वाक्याचा शेवटी त्याचा उपयोग होतो आणि त्या क्रियेचा कन्झ्युमर म्हणून त्याचा वापर होतो. मी, अस, यू, देम, हिम, हर, इट ह्या पद्धतीने वापरला जातो. मग सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला येतो, ऑब्जेक्ट वाक्याच्या शेवटी येतो, सब्जेक्ट ओरिएंटेड सब्जेक्टच्या नंतर ताबडतोब वापरला जातो, इत्यादी गोष्टींबद्दलचा संपूर्ण सविस्तर सांगितलं गेलं. त्याच्यानंतर पजेसिव्ह सब्जेक्टच्या ऑब्जेक्टच्या अगोदर येतो, पजेसिव्ह ऑब्जेक्ट कसा वापरला जातो याही बद्दल. आणि सर्वात शेवटी पंक्च्युएशन मार्क, जो लिखाण करत असताना, वाचन करत असताना त्याचा वापर केला तो स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमिकॉलन आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, इलिप्सिस आहे, कॉलन आहे आणि ब्रॅकेट आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट हा सिक्वेन्स इंग्लिशमध्ये पक्का ठरलेला असतो. वाक्याचा टाईप बदलल्यामुळे क्रमामध्ये थोडासा बदल होतो. थोडा म्हणजे अगदी पहिल्या 3 शब्दांमध्येच बदल होतो. बाकी कुठेही बदल केला जात नाही. मग ह्याच्यामधल्या बारकाई लक्षात घ्यावे लागतील. आता हे नवीन पर्व जे सुरू झाले आपण असं म्हणतोय ना, याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रवचन ऐकून चालणार आहे. बरोबर? तर त्याच प्रकारे तुम्हाला काम करावं लागेल त्याच्यावर बारकाईने. जर काम नाही केलं तर फक्त निव्वळ मनोरंजन होणार आहे आणि आपल्याला मनोरंजन नाही करायचंय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याला ऍक्टिव्हिटी असणार आहे. तुमच्याकडे जे 2 पुस्तकं आहेत, त्या 2 पुस्तकांचा आधार घेऊन जर तुम्ही हे केलं,
फक्त इंग्लिशच्या बाबतीतली 50% अडचण तुमची ह्या 2 पुस्तकांच्याच आधारे अगदी व्यवस्थित पूर्ण होईल. ही अगदी खात्रीपूर्वक शाश्वती बाळगा. मग आता याच्यामध्ये तुम्हाला प्रायमर समजलंय का नाही समजलंय, हे क्रॉस व्हेरिफाय करता येतं. म्हणजे पान नंबर जवळ-जवळ 22 पर्यंत याच्यावरती तुम्हाला सविस्तर काम करता येईल. जसं काय केलं तर रिकॉग्नायझिंग द वर्ड म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बघा आता इथे पान नंबर 9 वरती त्या तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्याच्यावर पान नंबर 9 वरती दे आर द मिनिस्टर हे ओळखायचंय. ते मंत्री आहेत. मग दे सब्जेक्ट आहे, आर टू बी फॉर्म आहे, द आर्टिकल आहे आणि मिनिस्टर ऑब्जेक्ट आहे. ओके. आता जे आपण पाहिलं त्याच्या संदर्भात सांगितलं गेलं. ओके. त्याच्यानंतर वी हॅव अ हॉल आपल्याकडे हॉल आहे. मग पेज नंबर 9 वरच आपण पाहतोय दुसऱ्या नंबरचं वाक्य वी इथे सब्जेक्ट आहे, हॅव टू बी फॉर्म आहे, आर्टिकल आहे, हॉल ऑब्जेक्ट आहे. त्याचप्रमाणे आय मेडिटेट इन द केव्ह मी गुफेमध्ये ध्यानधारणा करतो. आय सब्जेक्ट आहे, मेडिटेट V1 आहे, प्रिपोजिशन इन आहे आणि ऑब्जेक्ट केव्ह आहे. बंटी इज प्रोड्युसिंग टीव्ही सिरियल. बंटी टीव्ही सिरियल तयार करत आहे. बंटी सब्जेक्ट आहे, इज टू बी फॉर्म आहे, प्रोड्युसिंग V3 आहे आणि टीव्ही सिरियल्स ऑब्जेक्ट म्हणून वापरलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे यू हॅव सीन द मूव्ही तू तो चित्रपट पाहिलेला आहे. यू सब्जेक्ट आहे, हॅव टू बी फॉर्म आहे, सीन व्हर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे, द आर्टिकल आहे, मूव्ही ऑब्जेक्ट आहे. म्हणजेच काय तुम्हाला सर्वात सुरुवातीला अगदी 18 पानापर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना चेक करायच्या. तो सराव जर व्यवस्थित झाला, लक्षात आला की डन. याचा अर्थ तुम्ही प्रायमर व्यवस्थित पचवलेले. यू हॅव डायजेस्टेड द कॉन्सेप्ट विच इज यूज इन अ प्रायमर. प्रायमर मधल्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, अंतर्मनामध्ये स्पष्ट आहे, सुस्पष्ट आहे. तिथे कुठेही कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाहीये, हे नक्की आहे किंवा पक्क सांगता येते. म्हणून मग हा सगळ्याचा सगळा भाग तुम्हाला या 22 नंबरच्या पानापर्यंत. मग 23 पासून 30 नंबरच्या पानापर्यंत सेंटेन्स असेंब्ली प्रोसेस ही बाजू. सेंटेन्स असेंब्ली प्रोसेस म्हणजे काय? अरेंजिंग द सिक्वेन्स. अरेंजिंग द सिक्वेन्स, सिक्वेन्स तुम्हाला अरेंज करायचा आहे. मग सिक्वेन्स अरेंज करायचं म्हटलं रूल्स टू रूल द सेंटेन्स. म्हणजे त्या वाक्यावरती तुम्हाला सत्ता गाजवायची असेल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काहीतरी नियम. रूल्स म्हणजे नियम आणि टू रूल म्हणजे सत्ता गाजवणे. वाक्यांवरती सत्ता गाजवणे. रूल टू रूल द सेंटेन्स. मग हे त्यातले 11 प्रकारचे गोल्डन रूल्स आहेत. हे जर तुम्ही लक्षात घेतले तर वाक्यांमध्ये एक्झॅक्टली फॉर्मेशन कसं करायचं याचे सगळे रहस्य उद्घाटन तुम्हाला त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल किंवा लक्षात येईल. मग हे 11 रूल्स काय आहे बरोबर? मग हे सगळे गोल्डन रूल्स आहे. पहिला रूल्स त्याच्यामधला जर पाहिला आपण तर बघा फर्स्ट रूल आहे वाक्य जे डिस्टर्ब करून टाकलेले तिथे बरोबर. पान नंबर 23 पासून तर 30 नंबरच्या पानापर्यंत जेवढे वाक्य ते सगळे कसे सिक्वेन्स मध्ये लावायचे. वाक्य फॉर्मेशन करताना, वाक्य रचना करत असताना त्याचा विवेक, त्याचा सेन्स कसा जागृत करायचा याच्यावरती हे 11 नियम अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने मांडले. सेंटेन्स ऑलवेज स्टार्ट विथ द वर्ड विच हॅज कॅपिटल लेटर. मग तुम्हाला कसे वाक्य दिलेले आहेत माहिती का? हे 23 नंबरच्या पानापासून 30 नंबरच्या पानापर्यंत हे असे वाक्य दिलेले आहेत. जिथे जे आहेत ना संपूर्ण सिक्वेन्स डिस्टर्ब केलेला आहे. आता तुमचा तो सेन्स आहे का? ते लावायचंय. जसं फॉर एक्झाम्पल पहिला नियम काय सांगतोय, की वाक्य सुरुवातीला जमलं पाहिजे. वाक्याचा श्री गणेशा जमला पाहिजे. मग तो श्री गणेशा जर तुम्हाला जमला व्यवस्थित, मग अडचण येणार नाही बरं का. जसं फॉर एक्झाम्पल जर वाक्याची सुरुवात करायची असेल तर कॅपिटलने करतात आहेत. आता ही इथे सुरुवातीला आला. तो शब्द पहिल्यांदा श्री गणेशा झालं. व्हेरी गुड. त्याच्यानंतर बी नंबरचं वाक्य आलं तर दे आहे. टी कॅपिटल आहे म्हणून तो सुरुवातीला आला. बरं याच्यामध्ये ई मध्ये दोज टी कॅपिटल आहे. त्याच्यानंतर एफ मध्ये गव्हर्नमेंट कॅपिटल आहे. सेम वे जी मध्ये शिवांजली कॅपिटल आहे आणि खालच्या शेवटच्या आईच्या वाक्यामध्ये मायचा एम कॅपिटल आहे. म्हणजे एवढं लक्षात घेतलं पाहिजे वाक्याची सुरुवात ही कॅपिटलच्या शब्दाने होते. म्हणजे वाक्यामध्ये पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं. जर कॅपिटल नसेल तर ग्रामॅटिकली रॉंग समजलं. मग हे स्कॅटर केलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला पहिला शब्द सिलेक्ट करायचा आहे आणि तो पुट करायचा आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट गमक दिसेल. म्हणून ही, दे, दोस, गव्हर्नमेंट, शिवांजली, माय ह्याच्यामध्ये पहिलं वाक्य जे आहे, पहिला शब्द जो आहे तो कॅपिटल होता.
पहिलं अक्षर कॅपिटल होतं त्या शब्दाचं आणि तो शब्दच आपण सुरुवातीला घेतला. हा पहिला नियम फॉलो केला. त्याच्यानंतर नियम क्रमांक 2 पण एक अडचण आहे. जर वाक्यात 2 शब्द कॅपिटल लेटरने सुरू होणारे असले, तर काय करायचं? कसं करायचं? अगदी सोपं आहे. जसं सी नंबरचं वाक्य जर पाहिलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये लक्षात येतं टाटा कंपनीचा टी कॅपिटल आहे आणि शी पण कॅपिटल आहे. मग अशा वेळेस काय करतात? स्वाभाविकपणे वाक्याचा जो सब्जेक्ट आहे, आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम नाउन तो वाक्याच्या सुरुवातीलाच आहे ना आणि नेम नाउन जो ऑब्जेक्ट पण येतो ते सेम येतं. त्याच्यामुळे नेहमी आपल्याला काय करायचंय? याच्यामधलं उदाहरण घ्यायचंय, की शी हे सुरुवातीला कारण टाटा कंपनी सुरुवातीला येऊ शकतं आणि शेवटी येऊ शकतं. पण शी सुरुवातीलाच येणार. जर तो शेवटी आला तर शी नाही येणार. हर वापरावं लागेल. हरचा एच कॅपिटल करण्याची काहीच गरज नाहीये. म्हणून वाक्यामध्ये टाटा कंपनी हा करता येऊ शकतो आणि कर्म सुद्धा येऊ शकतं. दोन्ही ठिकाणी फ्लेक्सिबल आहे. मग हरकत नाही त्याची फ्लेक्सिबिलिटी वापरा आणि जो रिजिड आहे शी, तो जर आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी ठेवला तर हर आला असता. त्यामुळे तो तसा येणार. सेम वे जसं डी नंबरचं वाक्य 23 नंबरच्या पानावरती, तर तिथे स्वामी विवेकानंद इथे कॅपिटल आहे आणि ही सुद्धा कॅपिटल दिसतो आहे. मग अशा वेळेस निवड करताना अगदी सोपं सांगायचं झालं ना, तर वाक्यामध्ये कुठलंही नाव दिसतंय तुम्हाला आणि आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे शब्द दिसतायत ना, तर सहजपणे तुम्ही लक्षात घ्या, त्या कॅपिटल मधल्या असलेल्या आय, व्ही, यू, दे, ही, शी हे सुरुवातीला घ्या. नेम नाउन जे असेल ना, ते सरळ-सरळ शेवटी टाका. मग इथे स्वामी विवेकानंद सुरुवातीला येणार नाही. का बरं सब्जेक्ट म्हणून येऊ शकत नाही? नक्कीच येऊ शकतात सब्जेक्ट म्हणून. पण ही बदलायला तयार नाही ना. फ्लेक्सिबल आहे त्याला फ्लेक्सिबिलिटीचा वापर करा आणि जो फ्लेक्सिबल नाहीये तो रिजिड आहे त्याला तसंच ठेवा तिथे. यालाच तर मॅनेजमेंट म्हणतात. आपल्याला सेंटेन्स मॅनेजमेंट शिकायचं. सेंटेन्स मॅनेजमेंट आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. सेम वे वाक्यामध्ये तिसरा जर जे आहेत ना नियम पाहिला तर काय सब्जेक्ट तुमचा नक्की झाला. वाक्याचा श्री गणेशा झाला. 2 प्रकारचे कॅपिटल असेल तर त्याचंही कन्फ्युजन तुम्हाला दूर करता आलं पाहिजे. आणि मग करता येतायत. मग पुढे आपला मोर्चा वळवायचा आहे. सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म शोधायचा आहे. मग वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की टू बी फॉर्म कोणता आहे? सब्जेक्ट कोणता आहे? सब्जेक्ट आहे आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, देट आणि टू बी फॉर्म कोणता आहे? तोही आपल्याला माहिती आहे. डिड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, बीन, हॅज बीन आणि त्याच्यानंतर शॅल बी, विल बी, शॅल हॅव, विल हॅव, शॅल हॅव बीन, विल हॅव आणि व्हर्ब पण आपल्याला माहिती आहे आयएनजी फॉर्म आहे, एस फॉर्म आहे, ईडी फॉर्म आहे, ईएन फॉर्म आहे ते. मग आता इथे करत असताना ह्या ए नंबरचा समजा ही इज अ शाउटिंग वाक्यात सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब आलाय. सब्जेक्ट आपल्याला नक्की करता आलाय, शब्द पहिला आलाय. नंतरचा दुसरा क्रम जो आहे तो टू बी फॉर्मचा आहे. मग 22 शब्द ते लावायचे आणि वर्बचे तिन्ही फॉर्म जे आहेत, तर पाचही फॉर्म जे आहेत ते अप्लाय करायचे. सेम वे इथे दे हॅव पेस्टेड पोस्टर परफेक्टली. इथं दे सब्जेक्ट आहे सुरुवातीला घेतला कारण कॅपिटल लेटरने सुरुवात झालेली आहे. हॅव टू बी फॉर्म आहे. 22 शब्दांची यादी आपल्याला पूर्ण पक्की माहिती आहे आणि वर्ब आहे. सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब हे वाक्याला सिक्युअर्ड करणं झालं. बरोबर? त्याच्यानंतर चौथा नियम त्याच्यामध्ये सांगितला जातोय, इन द सम सेंटेन्सेस देअर इज नो टू बी फॉर्म अँड इन सब सेंटेन्स देअर इज नो वर्ब. मग हे कसं होतं बघा, पास्ट पोझिशनच्या वाक्यामध्ये टू बी फॉर्म वॉज आहे, वेअर आहे, पण वर्ब नाहीये. प्रेझेंट पोझिशनच्या वाक्यात एम इज आर आहे, पण वर्ब नाहीये. फ्युचर पोझिशनच्या वाक्यात शॅल बी, विल बी आहे, पण वर्ब नाहीये. त्यानंतर पास्ट पोझिशनच्या वाक्यात वर्बचा कुठल्याही प्रकारचा फॉर्म दिलेला नाही. त्याच्यामध्ये पास्ट पोझिशन हॅड आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट पोझिशनमध्ये हॅव, हॅज आहे, पण वर्बचा वापर केला नाही आणि फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव आहे. तिथेही वर्बचा वापर केला गेलेला नाहीये, केला जात नाही. त्याचप्रमाणे सिंपल पास्टच्या वाक्यामध्ये कोणत्याच प्रकारचा टू बी फॉर्म नाही. बरोबर? पण व्हर्बचा चौथा फॉर्म डायरेक्ट सब्जेक्ट नंतरचा वापरला जातो. सिंपल प्रेझेंटमध्ये मात्र तुम्हाला व्हर्बचा पहिला आणि दुसरा फॉर्म असतो. मग असे कोणकोणते वाक्य आहे की ज्याच्यामध्ये व्हर्ब वापरला जात नाही टू बी फॉर्म वापरला जात नाही? बघा आता इथे 23 नंबरच्या पानावर सी नंबरचं वाक्य आहे बघा. तिथे शी वर्क्स. आता टू बी फॉर्म नाही आला. वाक्यात टू बी फॉर्म नाही म्हणजे जेवढे 22 शब्द आहेत ना, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन, शाल, विल बी, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन हे सगळेच्या सगळे शब्दांच्या बाबतीत ही गोष्ट पक्क आहे, नक्की आहे, लक्षात ठेवायची. ते जर नसतील वाक्यामध्ये कुठे, तर वाक्य सिंपल पास्ट किंवा सिंपल प्रेझेंटचं असतं. इथे टू बी फॉर्म नाही, शी वर्क्स इन टाटा कंपनी. त्याच पद्धतीने 25 नंबरच्या पानावर एल नंबरचं वाक्य जर पाहिलं, तर नाशिक इज द बर्थ प्लेस ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री. दादासाहेब फाळके नाशिकचे होते. त्यांनी पहिला चित्रपट जो राजा हरिश्चंद्र तो नाशिकमध्ये प्रोड्यूस केला होता. म्हणजे नाशिक ही जन्मभूमी झाली आपल्या बॉलिवूडची. नाशिक इज आणि व्हर्ब नाही कारण हे पोझिशनचं वाक्य आहे. पोझिशन आणि पोझिशनच्या वाक्यात कधीच व्हर्ब येत नाही. बरं, हे समजलं टू बी फॉर्म आणि व्हर्ब लावायचा सब्जेक्टच्या नंतर. हां.
Some sentences never ends with the sentences never end with the article preposition because there is always object after them. वाक्याचा शेवट कधीही आर्टिकलने किंवा प्रिपोजिशनने होते. मग आता बघा वाक्यामध्ये प्रिपोजिशन दाखवणारे शब्द असतात ऍट, ऑन, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, अमंग, ओव्हर, अंडर, बिलो, बिसाइड, बियॉन्ड आणि आर्टिकल दाखवणारे सुद्धा शब्द असतात. हो, अँड, द, नॉट आणि ऑब्जेक्ट दाखवणारे शब्द आहे मी, अस, यू, हिम, हर, त्यानंतर देव इत्यादी शब्द. मग आपल्याला इथे 3 शब्द जर उरले तर त्याच्यामध्ये सिक्वेन्स कसा लक्षात घ्यायचा आहे, की आर्टिकल हे वाक्याच्या शेवटी कधीच वापरायचं नाही आणि प्रिपोजिशन ही वाक्यात कधीच शेवटी द्यावे. मग प्रिपोजिशनची यादी आपल्याला स्पष्ट असली पाहिजे. ॲज, ॲट, बाय, इन, ऑफ, ऑन, टू, अप, फॉर, ऑफ, आउट, पर, बट, अँटी, लाईक, वाया, डाऊन, फ्रॉम, इंटू, नियर, ओव्हर, पास, प्लस, विथ, सेव्ह, दॅन, अपॉन, ऑन टू, अंटिल आणि आफ्टर हे प्रिपोजिशन दाखवणारे शब्द झाले. आर्टिकल दाखवणारे शब्द अ, अँड, द आणि नो आर्टिकल आले. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट दाखवणारे शब्द जे आहेत ना मी, अस, यू, हिम, हर. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर वाक्याचा शेवट कधीही प्रिपोजिशन होत नाही. अरे पण इथे प्रिपोजिशन आला, चुकलंय वाक्य. ही इज शाउटिंग ऑन हर, हर ऑन नाही येणार. म्हणून वाक्यामध्ये काय आहे, जर यदा कदाचित प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट असाच क्रम लक्षात ठेवायचा. ऑब्जेक्ट हा शेवटीच येणार. त्याच्या एक्झॅक्टली अटॅचमेंट करायची असेल तर आर्टिकल येईल आणि त्याच्या अगोदर दशा, दिशा, वेळ, काळ, स्थळ तर सांगायचं असेल तर मग प्रिपोजिशनचा वापर. वाक्यामध्ये ही शाउटिंग इथपर्यंत तर सिकड वाक्य सब्जेक्ट टू बी फॉर्म पर्यंत. नंतरचा घोटाळा, नंतरचं प्रकरण संभायचं असेल तर प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट अशा सिक्वेन्स लक्षात ठेवावं लागेल. सेम वे दोज टेररिस्ट विल क्रॉस द बॉर्डर. आता इथे सुद्धा लक्षात घ्या, दोज टेररिस्ट विल क्रॉस द बॉर्डर. द तो शेवटी येईल नाही, वाक्य चुकलं. आर्टिकलने वाक्याचा कधीच शेवट होत नाही, प्रिपोजिशनने वाक्याचा कधीच शेवट होत नाही. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट हा वापरला जातो किंवा वापरलाच पाहिजे. वाक्यामध्ये दोज टेररिस्ट विल क्रॉस हे करता सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद म्हणजे सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि वर्ब आलाय. मग आर्टिकल जो आहे तो आणि ऑब्जेक्ट घ्यावा लागेल. बॉर्डर द हे चुकीचं राहील, द बॉर्डर, कारण ऑब्जेक्ट हा नेहमी शेवटी येतो. सेम वे 6व्या नंबरचा जर नियम पाहिला, सेंटेन्स नेव्हर एंड्स विथ द पॉझिटिव्ह बिकॉज देर इज ऑलवेज सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. म्हणजे काय, वाक्याचा शेवट कधीही पजेशनने होत नाही. त्या पजेसिव्हचा वापर कधीच होत नाही शेवटी. मग इथे आपल्याला पजेसिव्ह नेहमी सब्जेक्ट कर्त्याच्या अगोदर किंवा ऑब्जेक्ट, मग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे पजेसिव्ह जे आहेत ना याच्या अगोदर, पण ते नॉर्मल नको. म्हणजे काय बघा लक्षात घ्या, इथे शिवांजली स्पीक्स विथ हर सिस्टर फ्रेंड. हर पजेसिव्ह आलं, सिस्टरच्या अगोदर आलं, नातेवाईक, नातेसंबंध किंवा वस्तू, वस्तू दाखवली तर मालकी येते, नातेवाईक संबंध येतं की रिलेशनशिप एस्टॅब्लिश होतं आणि तिथे पॉझिटिव्ह बिफोर द ऑब्जेक्ट बट देर इज ऑलवेज रिलेशनशिप टाईप. त्याच्यानंतर आयचं वाक्य आहे माय फ्रेंड्स विल डान्स इन माय मॅरेज. आता इथे माय फ्रेंड माझे मित्र सब्जेक्टच्या अगोदर पॉझिटिव्ह येतं किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर येतं, शेवटी कधीच येत नाही, हेच सांगण्याचं यातून तात्पर्य आहे. माय मॅरेज मग ऑब्जेक्टच्या अगोदर किंवा सब्जेक्टच्या अगोदर येते. इथे बघा फ्रेंड सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर आलं, मॅरेज ऑब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर आलं, या पद्धतीने. त्यानंतर 7 नंबरचा नियम जर पाहिला तर इन सेंटेन्स देअर कॅन बी मोर दॅन वन आर्टिकल, प्रिपोजिशन और ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त आर्टिकल, प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट शक्यतो एकच असतो, टू बी फॉर्म एकच असतो आणि वर्बही एकच असतो. आणि जर संख्या वाढायचीच असेल, वाक्य लांबलचक होत असेल तर ते कशामुळे, तर ऑब्जेक्ट वाढलेले आणि ऑब्जेक्ट वाढले त्याच्यामुळे त्याच्या सेवेसाठी असलेले आर्टिकल आणि प्रिपोजिशनही वाढलेत. हे सहज स्वाभाविक आहे. मग इथं वाक्यामध्ये बघा प्रिपोजिशन काय आहे आणि ऑब्जेक्ट कोणकोणते वाक्यात. मग ऍट प्रिपोजिशन, अराउंड प्रिपोजिशन, इन पण प्रिपोजिशन आणि ऑब्जेक्ट काय आहे, डीप स्लीप आहे, 2 o'clock आहे, यस्टरडे नाईट आहे. मग आता इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं, अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला, विश्लेषण केलं तर या वाक्यामध्ये 3 प्रिपोजिशन आहे ऍट, अराउंड, इन आणि त्याला योग्य पद्धतीचा ऑब्जेक्ट हा अटॅच करावा लागेल. मग 31 नंबरचं पानावरती आर वाक्य आहे, हे लक्षात येईल. मग तिथे प्रिपोजिशन जे आहे तिथे ऑब्जेक्ट समजून घेतलं तर प्रिपोजिशन आहे ड्युरिंग आणि नंतर आहे टू आणि ऑब्जेक्ट काय बेबीज, बॅग्स आणि फील्ड आणि पॉझिटिव्ह आहे देअर. मग या वाक्यामध्ये 2 प्रिपोजिशन आणि 2 पॉझिटिव्ह आहेत आणि यांना आपल्याला एकत्रित बांधावं लागतं. मग त्यांचा सिक्वेन्स कसा लक्षात घ्यायचा आहे, हे कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर मात्र मग आपल्याला वाक्य तयार करता येते काय, इफ देअर आर मोर दॅन वन ऑब्जेक्ट अँड फाइंड आउट द डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, जे वरच्या नंतर ताबडतोब वापरलं जातं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय,
ज्याचा वर्कशी तसा डायरेक्ट संपर्क नसतो, पण वाक्याचा तो महत्वाचा भाग असतो. त्याचा क्रम बदलला, एकापेक्षा जास्त जे आहेत ना इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. डायरेक्ट ऑब्जेक्ट एकच. उदाहरणाने समजून घेऊया म्हणजे लक्षात घ्या. आता खालील वाक्यात काय चुकलंय असं तुम्हाला वाटतं? ही विल रीड इन अ पब्लिक लायब्ररी न्यूजपेपर. आय हॅव टॉट टू स्टुडंट इन अ क्लास केमिस्ट्री. रोहन वॉज ड्रिंकिंग इन अ कॅन्टीन विथ फ्रेंड टी. Ramakant drives speedily on highway his car. They are playing against us on ground cricket. आता इथे काय झालं माहितीये का? डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या संदर्भातली गडबड झाली. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वर्कच्या नंतर ताबडतोब जोडायचं असतं. ते दूर गेलं त्याच्यामुळे ती कन्फ्यूज होऊ शकतं. मग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे अगोदरच येणार आणि नंतरच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येणार. वर्कच्या सगळ्यात जवळचा संबंध त्या डायरेक्ट ऑब्जेक्टशी असतो आणि त्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरोबर? आणि हा भाग जो आहे तो लक्षात आला पाहिजे. मग आता इथे जे वाक्य पाहिली होती आपण, ती जर उजळणी केली तर लक्षात ही विल रीड इन अ लायब्ररी न्यूजपेपर. आता स्वाभाविकपणे बऱ्याच जणांना सेन्स आला असेल, न्यूजपेपर हे शेवटी नसलं पाहिजे. ही विल रीड, रीड नंतर ताबडतोब न्यूजपेपर आलं पाहिजे. मगच ते बरोबर येईल. कारण रीड म्हटल्यानंतर बुक, नॉव्हेल, स्टोरी, लेटर, ईमेल, नोटीस हे येऊ शकतं. म्हणून स्वाभाविकपणे ही विल रीड न्यूजपेपर इन पब्लिक लायब्ररी असं वापरलं. त्याच पद्धतीने रोहन वॉज ड्रिंकिंग इन कॅन्टीन विथ हिज फ्रेंड टी. इथे पण जे आहेत ना ड्रिंकिंगचा संबंध पेयजनक जे आहेत ना गोष्टी लिक्विड फॉर्म मधल्या येतील, मग त्यामध्ये बीट, ज्यूस, वॉटर, सिरप, ड्रिंक ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून त्या तो टी शेवटी उचलून जो आहेत ना तो आपण सुरुवातीला टाकला. त्याच्यानंतर मग पुढचा जर भाग पाहिला तर 10 नंबरचा नियम काय सांगतो? इफ देअर आर मेनी प्रिपोजिशन तर मेक द पेअर ऑफ दिस प्रिपोजिशन विथ द ऑब्जेक्ट अकॉर्डिंग टू एक्सपेक्टेड मिनिंग. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं प्रिपोजिशनची संख्या वरच्या स्कॅटर्ड केलेल्या वाक्यामध्ये आणि ऑब्जेक्टची संख्या प्रिपोजिशन आहे बाय, टू, फॉर आणि विथ आणि ऑब्जेक्ट या वाक्यामध्ये आहे मुंबई, ट्रेन आणि फ्रेंड. मग आता इथे तुम्हाला तर सिक्युअर्ड करता आलं, पण ऑब्जेक्ट आणि प्रिपोजिशन किंवा आर्टिकल यांचं गमक जे आहेत यांचं जे आहेत ना एकमेकांचं साटलोटं व्यवस्थित टाकता आलं पाहिजे. मग टू म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे ठिकाणच येणार मुंबई, बाय म्हटल्यानंतर ट्रेनच येणार, विथ म्हटल्यानंतर फ्रेंड्स येणार, फॉर्म म्हटल्यानंतर मीटिंग येणार. म्हणून वाक्यामध्ये बघा टू मुंबई, बाय ट्रेन, विथ फ्रेंड, फॉर मीटिंग आणि मग वेंट टू मुंबई डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा क्रम जरी बदलला, वी वेंट टू मुंबई बाय ट्रेन विथ माय फ्रेंड फॉर मीटिंग. वी वेंट टू मुंबई फॉर मीटिंग बाय ट्रेन विथ फ्रेंड. वी वेंट टू मुंबई विथ फ्रेंड बाय ट्रेन हे चालेल, पण मुंबईला जागा हलवता येणार नाही. बरोबर, कारण तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सेम जे आता इथल्या या वाक्यामध्ये पण तसंच उदाहरण पाहूया. प्रिपोजिशनचं जे आहे पाहिलं तर ॲट आहे, त्यानंतर ऑन आहे, फॉर आहे, इन आहे आणि ऑब्जेक्ट जर पाहिलं तर यू आहे, टेरेस आहे, 12 o'clock आहे. मग इथे काय करायला लागेल? ॲट 12 o'clock बरोबर, ऑन टेरेस, फॉर यू आणि इन द नाईट. हा प्रॉपर पेअर जो आहे ना तो जमला पाहिजे. मग प्रिपोजिशनचा जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल, फक्त स्पेलिंग नाही, फक्त अर्थ नाही, कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे, मल्टी युटिलिटी माहिती असली पाहिजे, तरच प्रॅक्टिकल यूज जमतं. इथे आपण ॲट 12 o'clock ऑन टेरेस फॉर यू इन द नाईट. मग आय शॅल वेट फॉर यू ॲट 12 o'clock ऑन टेरेस इन द नाईट किंवा आय शॅल वेट फॉर यू ऑन टेरेस ॲट 12 o'clock इन द नाईट. बाकी इनडायरेक्ट वाक्याचा जे आहेत ना, इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा जो क्रम बदलला तरी चालतो. त्यांचा सर्वात शेवटचा जो 11वा नियम आहे, मराठीत भाषांतर लक्षात यायला पाहिजे. मराठीत आपल्याला ते वाक्य तयार करता यायला पाहिजे. पास्ट पोझिशन वॉज, वेअर, होता, होती, होते, होतो. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असेल, असतील, असू, असणार, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला, ना आहे. फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ना असेल, ला असेल. सिंपल पास्ट व्ही फोर केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट व्ही वन, व्ही टू करतो, करते, करतात, करतो. सिंपल फ्युचर शाल, विल, व्ही वन करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आयएनजी करत होतो, करत होती, करत होते, करत होता. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आयएनजी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहात. फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, आयएनजी करत असतील, करत असू, करत असणार, करत असशील, करत असू. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत.
केलेली आहेत. फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव केलेली असेल, केलेली असतील, केलेली असणार, केलेली असू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन आयएनजी करत आलेली असतील, करत आलेली असतात, करत आलेला असू, करत आलेला असशील. याच्यामध्ये जर वाक्य जे आहेत ना व्यवस्थित सिक्वेन्स वाईज ट्रान्सलेशन करायचं असेल तर बघा, ही इज शाउटिंग ऑन हर. बरं, वाक्यामध्ये इज आलाय म्हणजे तो प्रेझेंट आहे. व्हर्बला आयएनजी आला कंटिन्युअस म्हणजेच वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस. मग प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्याचं मराठी एंडिंग होईल करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहे. वाक्याचं ट्रान्सलेशन कसं होईल? तो तिच्यावर ओरडत आहे, ओरडत आहे, करत आहे, पाहत आहे. त्याच पद्धतीने they have pasted posters perfectly. They subject have to be form pasted आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टला ऍडिशनल ऍडवर्ब वापरलं. मग इथे वाक्य कसलं आहे? हॅव म्हणजे प्रेझेंट झालं, पेस्टेड पास्ट पार्टिसिपल. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य हे सहजपणे लक्षात येतं. केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेलं आहे, झालेले आहे. म्हणजेच वाक्यामध्ये त्यांनी अगदी बरोबर पत्रकं चिटकवलेली आहेत, चिटकवलेले आहेत. प्रेझेंट परफेक्ट वाक्य. बरोबर? अशा पद्धतीने तुम्हाला ट्रान्सलेशन आहे. 11च्या 11 नियम तुम्हाला त्या पद्धतीने लक्षात यायला पाहिजे. तिथून पुढे वाक्य जे आहेत ना, त्याच्यामध्ये निगेटिव्ह वाक्य कसे आणायचे हे तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर वाक्याचे आहेत प्रकार कोणकोणते? त्याच्यातला टेन्स कसा रिकॉग्नाइज करायचा आहे? हेही लक्षात आलं पाहिजे. मग पहिले टेन्सची तर ओळख असली पाहिजे ना. पास्ट टेन्स काय, प्रेझेंट टेन्स काय, फ्युचर टेन्स काय, पोझिशन काय, पोझिशन काय आहे, सिंपल काय, कंटिन्युअस काय, परफेक्ट काय, परफेक्ट कंटिन्युअस काय. या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात अगोदर टू बी फॉर्म आणि व्हर्ब या दोन महत्वाच्या गोष्टी. टू बी फॉर्म म्हटल्यानंतर डीड, वॉज, वेअर, हॅड बीन आणि त्याच्यानंतर टू बी फॉर्म प्रेझेंटचा म्हटल्यानंतर डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन आणि फ्युचर म्हटल्यानंतर शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन असं वापरावं लागेल. त्याचप्रमाणे व्हर्ब जर म्हटलं तर व्हर्बचे 5 फॉर्म आहेत. पण ते टेन्सेस प्रमाणे कसे वापरायचे याची कल्पना असली पाहिजे. पोझिशन मध्ये व्हर्बचा वापर होतच नाही. सिंपल मध्ये व्हर्बचा चौथा फॉर्म, सिंपल प्रेझेंट मध्ये पहिला दुसरा फॉर्म, सिंपल फ्युचर मध्ये शाल विल वापरून व्हर्बचा पहिला फॉर्म. कंटिन्युअस मध्ये पास्ट कंटिन्युअस वॉज वर आयएनजी, प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आयएनजी, फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, आयएनजी वापरला. पास्ट परफेक्ट मध्ये हॅड पास्ट पार्टिसिपल, प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅड पास्ट पार्टिसिपल आणि फ्युचर परफेक्ट मध्ये शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल असा वापर होतो. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड बीन आयएनजी, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅव बीन, हॅज बीन आयएनजी आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये शाल हॅव, विल हॅव. पास्ट पोझिशन वॉज व, प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, पास्ट पोझिशन हॅड, प्रेझेंट पोझिशन हॅव हॅड, फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, सिंपल पास्ट V4, सिंपल प्रेझेंट V1 V2, सिंपल फ्युचर शाल विल V1, पास्ट कंटिन्युअस वॉज ing, प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, ing, फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, ing, पास्ट परफेक्ट टेन्स had past participle, present perfect tense have had past participle, future perfect tense shall have will have past participle, past perfect continuous had been ing, present perfect continuous have been, has been ing, future perfect continuous shall have been, will have been ing. मग इथे आपल्याला टेन्स ओळखता आला पाहिजे. तो सगळ्याचा सगळा शहाजहान बिल्ट अ ताजमहल फॉर हिज वाईफ. आता इथे स्वाभाविकपणे टू बी फॉर्म नाही आलेला आहे. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला टू बी फॉर्म नाही डायरेक्ट व्हर्ब आला तर सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट. आता इथं बिल्ट म्हटलेलं आहे, बरोबर ना? बिल्ट म्हटल्यानंतर टी आलेला आहे म्हणजे पास्ट फॉर्म आलेला आहे म्हणजेच वाक्य सिंपल पास्टचं आहे. बरोबर? केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सेम वे आवर इंडिया विल ब्रिंग चेंज इन द वर्ल्ड. म्हणजे विल, शाल विल म्हणजे फ्युचर आणि व्हर्बचा पहिला फॉर्म म्हणजे सिंपल आहे म्हणजे स्वाभाविकपणे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय वापरलं जातं? करेल, करतील, करणार, करू, करशील ह्या पद्धतीने. आता आपल्याला महत्वाचा विषय बर्गर टू वडापाव म्हणजे काय? इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन जमलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. थोडं चॅलेंजिंग एरिया पण सराव जर असेल, अंडरस्टँडिंग असेल, प्रॅक्टिस अँड अंडरस्टँडिंग जे आहेत ना सब नैया पार करा देंगे, हे लक्षात राहू. मग आता ट्रान्सलेशन करत असताना लक्षात घ्या. पास्ट पोझिशन वॉज वेअर होता, होती, होते, होतं, तो मुंबईला होता, मी 10वीत होतो. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर आहेत,
मी प्रशिक्षक आहे. मी नाशिकमध्ये आहे. तो मुंबईमध्ये आहे. फ्युचर पोझिशन शॅल बी, विल बी, असेल, असतील, असणार, असू, असशील. शॅल बी, विल बी, असणार, असू, असशील. फ्युचर पोझिशन. पास्ट पोझिशन कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं. माझ्याकडे सायकल होती. बरोबर. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, लहान. आता माझ्याकडे बाईक आहे. आणि फ्युचर कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. फ्युचर पोझिशन. माझ्याकडे कार असेल. सिंपल पास्ट टेन्स व्ही फोर. केलं केलं होतं, झालं झालं होतं. मी तो चित्रपट पाहिला होता. आय सॉ दॅट मूव्ही. सिंपल प्रेझेंट व्ही वन व्ही टू. ती टेरेसवर योगा करते. शी डज योगा किंवा शी परफॉर्म्स योगा ऑन टेरेस. मी इंग्लिश चांगलं बोलतो. आय स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. सिंपल फ्युचर शॅल, विल, वी वन. करेल, करतील, करणार, करू. वी शॅल विन द मॅच. आम्ही मॅच जिंकू. यू विल स्पीक इंग्लिश. तुम्ही इंग्लिश बोलाल. पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी. करत होता, करत होती, करत होते. वॉज व आय एन जी. आय वॉज टीचिंग इंग्लिश. मी इंग्लिश शिकवत होतो. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आय एन जी. करत आहे, करत आहोत, करत आहात. आता मी तुम्हाला त्या दोन पुस्तकांची ओळख करून देतो. आय एम एक्झॅक्टली मेकिंग यू फॅमिलियर. मेकिंग यू किंवा आय एम इंट्रोड्युसिंग यू टू दोज बुक्स. आणि फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, आय एन जी. करत असतील, करत असणार, करत असू. 2 वर्षानंतर तो अमेरिकेत राहत असेल. ही विल बी स्टेइंग इन अमेरिका आफ्टर 2 years. पास्ट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल. केलेला होता, केलेली होती, केलेले होते या अर्थाने. म्हणजे हॅड पास्ट पार्टिसिपल. ज्यावेळेस मी त्याच्या घरी गेलो त्यावेळेस तो मुंबईला गेलेला होता. ही हॅड गॉन टू मुंबई ॲट दॅट डे. आता त्याने ते काम केलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल. केलेलं आहे, केलेली आहे. त्याने आता त्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ही हॅज कम्प्लिटेड हिज एज्युकेशन. आणि फ्युचर परफेक्ट केलेलं असेल, केलेले असतील, केलेले असणार, केलेले असेल. बरोबर. शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल. केलेले असतील, केलेले असणार, केलेला असेल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन आय एन जी. करत आलेला होता, करत आलेले होते, करत आलेले होते या. बरोबर. मी 2 तास तुझी वाट पाहत आलो होतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर यू. करत आलेलो आहोत, करत आलेले आहेत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आय एन जी. वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश फ्रॉम लास्ट 1 month. एका महिन्यापासून आम्ही इंग्लिश शिकत आलेलो आहोत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आय एन जी. पुढच्या 30 वर्षापर्यंत आम्ही इंग्लिश शिकवत आलेलो असू. शॅल हॅव बीन, विल हॅव करत आलेलो असू, करत आलेले. मग इथं पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर, पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. या पद्धत बघा. आत्ता तुम्हाला याची कदाचित जे आहेत ना ओळख करून त्याच्यामुळे कदाचित लिंक नाही वाटतं. तर सर थोडं थोडं जे आहेत ना समजायला अवघड जातंय. हो, होऊ शकतं. प्रायमर जर नसेल व्यवस्थित समजायला अडचण येऊ शकते. आणि त्याच प्रकारे आता आपण कनेक्ट द डॉट करतो आहोत. म्हणजे छोटे-छोटे ज्या रेषा आहेत ना त्या आता जोडतोय. त्या जोडताना लक्षात येणार. संपूर्ण व्यवस्थित त्या जोडून झाल्यानंतर तुम्हाला एक संपूर्ण व्यवस्थित पिक्चर तयार दिसेल ना, त्यावेळेस लक्षात येईल की हां, याचा संबंध परस्पर काय आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. लेक्चर पुन्हा ऐकायची गरज पडली तर पुन्हा व्यवस्थित ऐका. काहीही अडचण नाही. पण समजून घेऊन स्टेप बाय स्टेप पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. सगळी कामं बाजूला राहू द्या. याच्यावर फोकस करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं व्यवस्थित पहा. त्याच्यात तडजोड झाली नाही, तर मग समजायला सोपंच जातं. आता भाषांतर करत असताना मराठीमध्ये ज्यावेळेस तुम्ही करत असता, त्यावेळेस मराठीत भाषांतर करताना प्रमुख 2 अडचणी येतात. कुठल्या? एक आहे व्होकॅब्युलरी, दुसरा आहे स्ट्रक्चर. मग ह्या मराठीमध्ये ज्या आहेत ना, ट्रान्सलेशन करताना कोणती अडचण कधी कशी हे कसं समजणार हो? सोप्पं आहे. तुम्हाला जे वाक्य दिसतंय ज्याचं ट्रान्सलेशन करायचं ना, त्यातला प्रत्येक शब्द चेक करा. त्या प्रत्येक शब्दाचा तुम्हाला इंग्लिश पर्यायी शब्द माहिती आहे का? हो. मग व्होकॅब्युलरीची अडचण नाहीये. बरं तुम्हाला टेन्स ओळखता येतोय का? टेन्सचं मराठी एंडिंग वर्ड माहिती का? होता, होती, होते, आहे, आहोत, आहात. हो माहिती. मग तुम्हाला भाषांतराची अडचण असते. थोडा सेन्स डेव्हलप केला, की लगेच तुम्हाला ते जमतं. आता ह्या अडचणी मग गडबड अशा होतात, की सोडवायच्या कशा?
जर व्होकॅब्युलरीची अडचण असेल तर स्वाभाविकपणे तात्पुरता गुगलचा वापर करा, मराठीमधला शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. आणि उत्कृष्ट पर्याय म्हणजे एक उत्कृष्ट चांगल्या प्रकारची ऍडव्हान्स अंडरलाईन ऍडव्हान्स लर्नर डिक्शनरी घ्या. ऍडव्हान्स लर्नर डिक्शनरीमध्ये तुम्हाला शब्दसाठा जो आहेत ना तुमचा अगदी व्यवस्थित पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे आहेत ना कन्फ्युजन किंवा कॉम्प्लेक्सिटी वाटणार नाही. व्यवस्थित लक्षात येईल. बरं, मग त्याच्यानंतर जर स्ट्रक्चरची अडचण येईल तर तुम्हाला ऑडिओ व्हिडिओचा सराव करावा लागेल. 18 टेन्सेसचे प्रकार समजून घ्यावे लागेल. ते टेन्सेसचे प्रकार लक्षात घेत असताना टू बी फॉर्म कोणता वापरला जातोय, व्हर्बचा कोणता फॉर्म वापरला जातोय, हेही लक्षात घ्यावं लागेल. आणि त्या अनुषंगाने ते व्यवस्थित पाहावं लागेल किंवा अंडरस्टँड करावं लागेल. बरं, ठीक आहे. देन आता इथे तुम्ही जे आहेत ना तुमच्याकडे असलेली जे पान नंबर 31 वरती ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. या 31 नंबरच्या पानापासून पुढचं जर जे आहेत ना ते टेन्स ओळखायचं आहे, ट्रान्सलेशन करायची अशी ऍक्टिव्हिटी आहे. मग पान नंबर 28 वर आहे, वाक्य क्रमांक 8 आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. कारण ते सोडवलेलं वाक्य जर चेक केलं तर त्याच्यामध्ये लक्षात येतं, रजनीश विल डिनाय द ट्रूथ अबाउट इन्कारनेशन ऑफ लॉर्ड कल्की भगवान. मग वाक्य स्वाभाविकपणे कसलं आहे? वाक्यामध्ये तुम्हाला विल दिसतोय म्हणजे फ्युचर आहे आणि सिम्पल फ्युचर आहे. कशावरून? कारण वर्बचा बेसिक फॉर्म वापरलेला आहे. सेम वे हे सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात थोर कारवाई करेल. मग स्कॅटर्ड केलेले वाक्य जोडले, त्याच्यामधून वाक्य निवडलं तर 26 नंबरचं वाक्य क्रमांक आर आहे आणि त्याच्यामध्ये सिम्पल फ्युचर टेन्स आहे. कसं काय ओळखतो आपण सिम्पल फ्युचर टेन्स आहे? दिस गव्हर्नमेंट विल टेक द स्ट्रॉंग ऍक्शन अगेन्स्ट करप्शन. मग विल शाल फ्युचर दाखवत आहे आणि वर्बचा बेसिक फॉर्म जो आहे तो तिथे सिंपल म्हणून उभा राहतो. म्हणून वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वाक्यात टू बी फॉर्म विल आहे म्हणजे फ्युचर आणि वाक्यात वर्बचा बेसिक फॉर्म वापरला आहे म्हणजे सिंपल. सेम वे तू जोरात गाडी चालवतोस. पान क्रमांक 24 वाक्य क्रमांक सी दिलेले आहे. सिंपल प्रेझेंटचा की कशावरून सिंपल प्रेझेंट वाक्यात टू बी फॉर्मच नाहीये म्हणजे सिंपल पास सिंपल प्रेझेंट. मग सिंपल प्रेझेंटच कावर? कारण वर्बचा पहिला फॉर्म आहे, पहिला दुसरा फॉर्म आहे. आता सिंपल प्रेझेंट मध्येच वापरला तू ह्या पद्धतीने. आता 45 पासून 47 पर्यंतच्या पानावरती तुम्हाला वाक्यांचा जो प्रकार आहे, अफर्मेटिव्ह कोणता आहे, निगेटिव्ह कोणता आहे, येस नो टाइप कोणता आहे, डब्ल्यूएच कोणता आहे समज. मग टाइप ऑफ द टेन्सेस जर पाहायचे असतील तर संपूर्ण 2 पुस्तकांमध्ये अफर्मेटिव्ह वाक्य तयार करायचे ह्याची तुम्हाला ट्रेनिंग मिळेल. निगेटिव्ह वाक्य नकारात्मक कसे तयार करायचे त्याची ट्रेनिंग मिळेल. इंटरेगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कशी तयार करायचे. प्रश्नार्थक मध्ये येस नो टाइप समोरच्याकडून हो किंवा नाही उत्तर पाहिजे असेल तेवढं तर येस नो टाइप कशी फॉर्म करायची. स्पेसिफिक उत्तर पाहिजे असेल व्हॉट, वेन, वेअर, हुम, हुज तर डब्ल्यूएच टाइप. आणि कन्फर्मेशन त्याच्यातले जे आहेत ना रिकन्फर्म करायचं असेल आरंट यू अंडरस्टँडिंग तुम्हाला समजत नाही का? म्हणजे समजलं पाहिजे असं अपेक्षित आहे पण लक्षात येत नाही का? हा त्यातला भाव, ह्या त्यातला भाग जो आहे ना तो समजून घेण्याचा पण प्रयास करणार आहोत सगळं. मग टाइप ऑफ द टेन्सेस मध्ये जर तुम्ही सेंटेन्सेस मध्ये जर पाहिलं तर अफर्मेटिव्हच्या वाक्यामध्ये सरळ सरळ सब्जेक्ट टू बी फॉर्म वर्ब असायचं. यू वर सिंगिंग सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूवी. अफर्मेटिव्ह तुम्ही ते गाणं गात होतात नवीन चित्रपटाचं. यू वर नॉट सिंगिंग अ सॉन्ग ऑफ दॅट मूवी. तुम्ही त्या चित्रपटाचं गाणं गात नव्हतात. वाक्यात नो नॉट नेवर आलं की वाक्य निगेटिव्ह झालं. आणि वाक्याची सुरुवात जर टू बी फॉर्मने झाली 22 शब्दांपैकी डी, डू, ड, शाल, विल, हॅव, हॅज किंवा वॉज, वेअर, एम, इज, शाल, विल ह्या पद्धतीने की वाक्य इंटरेगेटिव्ह येस नो टाइप. वर यू सिंगिंग सॉन्ग ऑफ दॅट मूवी. तुम्ही त्या नवीन चित्रपटाचं गाणं गात होतात का? आणि त्याच प्रकारे डब्ल्यूएचचं वाक्य तयार करायचं असेल तर ह्याच येस नो टाइपच्या पॅटर्नला योग्य प्रकारचा डब्ल्यूएच वर्ड्स तुम्हाला ऍड करावा लागतो. वाय, हुम, हुज, हू, वेअर इत्यादी शब्दप्रयोग वापरून. आणि कन्फर्मेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्स म्हटल्यानंतर वरंट यू सिंगिंग सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूवी. तुम्ही त्या नवीन चित्रपटाचं गाणं गात नव्हतात का? वरंट यू. या अर्थाने तुम्हाला ह्या 5ही गोष्टींचा अभ्यास या 2 पुस्तकांमध्ये व्यवस्थित सविस्तर एक्झॅक्ट अॅक्युरेट पद्धतीने पाहायला मिळतो. मग पेज नंबर 48 टू पेज नंबर 59 हे संपूर्ण वाक्य निगेटिव्ह कसे करायचे याच्यावरती फोकस करतो. मग मेकिंग द निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह वाक्य तयार करत असताना अगदी सोपं लक्षात ठेवायचं. अफर्मेटिव्ह वाक्य तुम्हाला जमले ना तर वाक्याचा टू बी फॉर्म फक्त ओळखायचा. मग इथे दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर आणि शेवटी पंक्च्युएशन मार्क आहे. आणि त्या टू बी फॉर्मच्या नंतर फक्त नॉटचा वापर करायचा की झालं काम, बन गया काम, जय श्रीराम. बरोबर. मग दे आर नॉट स्पीकिंग विथ द मिनिस्टर. टू बी फॉर्मच्या नंतर नॉट आला की त्यालाच वाक्य निगेटिव्ह आहे असं म्हटलं जातं किंवा त्याला वाक्याचे त्यात ना निगेटिव्हचा फॉर्म जो आहे ना तो पाहायला मिळतो. बरोबर. मग इथे
वाक्य निगेटिव्ह करत असताना सर्वसाधारणपणे 2 अप्रोचने वाक्य निगेटिव्ह केलं तर एक आहे नॉर्मल झोन. त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही. टू बी फॉर्म दिसला रे दिसला, की नॉट लावायचं. पण डेंजर झोनमध्ये थोडंसं जागृत राहावं लागेल. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कारण त्याच्यामध्ये थोडीशी कॉम्प्लेक्सिटी आहे. पण व्यवस्थित नियम आणि प्रॅक्टिस जर समजून सांगितलं, तर मग अडचण येणार नाही. मग याच्यामध्ये निगेटिव्ह जे आहेत ना, त्यातले नॉर्मल झोनची वाक्य म्हणजे काय? नॉर्मल झोनची वाक्य म्हणजे मूळ वाक्यात कोणताही बदल न करता त्यामध्ये केवळ नॉटचा समावेश केला, की बन गई बात. तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकताच नाही राहणार. अजिबात. आणि याच्यामध्ये समजा यदाकदाचित डेंजर झोनचं जर वाक्य असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाणीवपूर्वक डीड, डू, डज यांचा वापर करावा लागतो आणि आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये बदल देखील करावा लागतो. मग सर्वसाधारणपणे नियम जर पाहिले निगेटिव्ह वाक्य तयार करायचे, तर वाक्यात नॉट वापरायचा कंपल्सरी. नॉट वापरत असताना टू बी फॉर्मच्या नंतरच नॉट वापरायचा. पण टू बी फॉर्म मधले 2 शब्द किंवा 3 शब्द असतील, जसं हॅड बीन, हॅव बीन, हॅज बीन, शाल बी, विल बी किंवा शाल हॅव बीन, विल हॅव बीन, तर पहिल्या शब्दानंतर नॉट वापरायचा. शाल बी असेल तर शाल नॉट बी, विल बी असेल तर विल नॉट बी, शाल हॅव असेल तर शाल नॉट हॅव, विल हॅव असेल तर विल नॉट हॅव, हॅव बीन असेल तर हॅव नॉट बीन, हॅज बीन असेल तर हॅज नॉट बीन. या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जातो. त्याच्यानंतर जर वाक्यात टू बी फॉर्मच नसेल, तर सरळ सरळ व्हर्बच्या पद्धतीप्रमाणे डीड, डू, डजचा वापर करायचा आणि नंतर वाक्यामध्ये अपेक्षित असलेलं बदल. आणि पोझिशनचं वाक्य असेल तर डिड नॉट हॅव, डू नॉट हॅव, डज नॉट हॅव, त्या पद्धतीने डेंजर झोन म्हणजे शेवटचे जे 2 नियम आहेत 4 आणि 5 हे डेंजर झोनसाठी लागू होतात. बाकी सगळ्या प्रकारची वाक्य जे आहेत निगेटिव्ह करताना पहिले 3 नियम सहज लक्षात येतात. मग तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर बघा 52 नंबरच्या पानावर ए नंबरचं वाक्य जर पाहिलं तुम्ही, वी आर विथ यू इन युअर ऑल प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टी. या वाक्यामध्ये टू बी फॉर्म हा शोधावा लागेल. टू बी फॉर्म जो आहे ना आर आहे. आता नकारात्मक वाक्य करताना आरला नॉट वापरायचा आहे. म्हणजेच खालीलप्रमाणे वाक्य तयार करता येऊ शकेल. वी आर विथ यू इन युअर ऑल प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टी. सरळ सरळ टू बी फॉर्म आहे. टू बी फॉर्मच्या नंतर नॉट वापरा. वी आर नॉट विथ यू इन ऑल प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टी. मग इथे वाक्य जे आहे त्याचं ट्रान्सलेशन पण जमलं पाहिजे. आहे, आहोत, आहात. प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे. आम्ही तुझ्या सर्व अडचणी व संकटाबरोबर तुझ्यासोबत आहोत. पण आर नॉट, वी आर नॉट विथ यू इन ऑल प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टी. आम्ही तुझ्या सर्व अडचणी व संकटामध्ये तुझ्यासोबत नाही आहोत. 52 नंबरचं एक वाक्य पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा इंडियन्स हॅव बीन विनिंग इन दिस कॉम्पिटिशन. आता लक्षात घ्या टू बी फॉर्मचे 2 शब्द आले. हॅव बीन. आता हॅव बीन आले त्याच्यामुळे जे पहिल्या शब्दानंतर नॉट वापरावं लागेल तरच ते वाक्य होईल. मग इथे इंडियन्स हॅव नॉट बीन विनिंग दिस कॉम्पिटिशन. मग ट्रान्सलेशन कसं होणार वाक्यामध्ये? वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. करत आलेलो आहे, करत आलेले आहात, करत आलेलो आहोत. भारतीय या स्पर्धेत जिंकत आलेले आहेत. आणि जर नॉट वापरलं तर इंडियन्स हॅव नॉट बीन विनिंग इन दिस कॉम्पिटिशन. भारतीय या स्पर्धेत जिंकत आलेले नाहीत. मग 52 नंबरच्या पानावर बी नंबरचं वाक्य आय हॅव सिक्स सेन्स अँड थर्ड आय पॉवर. वाक्य डेंजर झोनचं आहे कारण हॅवच्या नंतर कोणत्याही प्रकारचा वर्ग नाही. मग इथं नुसतं आय हॅव नॉट सिक्स सेन्स अँड थर्ड आय पॉवर असं घेऊन चालणार नाही. तर त्याच्यामध्ये हॅवला रिप्लेस करावं लागेल. डिड नॉट, डू नॉट, हॅव नाही. आय डू नॉट हॅव सिक्स सेन्स अँड थर्ड आय पॉवर हे डेंजर झोनचं वाक्य आहे. मग इथे वाक्यांमध्ये जर पाहिलं तर प्रेझेंट पोझिशनचं वाक्य कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, लहान आहे. माझ्याकडे सिक्स सेन्स आणि थर्ड आय पॉवर आहे. माझ्याकडे सिक्स सेन्स आणि थर्ड आय पॉवर नाहीये. डू नॉट हॅव. किंवा सी नंबर दीपेश लव्ह सस्पेन्स थ्रिलर मूव्हीज किंवा नॉवेल्स. दीपेश लव्ह सस्पेन्स थ्रिलर नॉवेल. सस्पेन्स म्हणजे काय? अगदी रहस्यमय. थ्रिलर म्हणजे चित्त थरारक. नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या. लव्ह. आता इथे टू बी फॉर्म नाही आला मग घ्यायचं काय सुरुवातीला? हा. मग इथे काय करावं लागेल? त्याला पहिला फॉर्म करावा लागेल. सुरुवात डज ने केला. दीपेश डज नॉट लव्ह सस्पेन्स थ्रिलर नॉवेल्स. माझं वाक्य आहे सिंपल प्रेझेंटचं कारण वर्बचा टू बी फॉर्म त्यातनं वापरला नाही गेलाय. वर्बचा डायरेक्ट दुसरा फॉर्म वापरला गेलाय. मग इथे सिंपल प्रेझेंट करतो, करते, करतात. दीपेशला रहस्यमय कादंबऱ्या आवडतात. आवडत नाहीत. डज नॉट. दीपेश डज नॉट लव्ह सस्पेन्स थ्रिलर. दीपेशला रहस्यमयी चित्तथरारक कादंबऱ्या आवडत नाहीत. आता जर पुढचं जर पुस्तक जर पाहिलं आपण तर 1 पासून 13 पर्यंत तुम्हाला येस नो टाइपची वाक्य कशी तयार करायचं याच्याबद्दलची माहिती दिली. मग इथे सरळ सरळ वाक्याची सुरुवात टू बी फॉर्मने करायची. नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब, नंतर मग प्रिपोजिशन, आर्टिकल, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. हे येस नो टाइप म्हणजे वाक्याची सुरुवात जिथे तुम्हाला टू बी फॉर्मने दिसते आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाक्य येस नो टाइप मध्ये दिसतंय तर त्या ठिकाणी तुम्हाला सहज स्वाभाविकपणे लक्षात घ्यायचंय इथे वाक्य हे येस नो टाइपचं. याचं उत्तर करशील का? बोलणार का? माझं ऐकणार का?
तू ते सगळं सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करणार का? ह्या पद्धतीने वापर केला जाईल याचं चित्र दिसतं. मग याच्यामध्ये येस नो टाइप करत असताना सुद्धा डेंजर झोन आणि नॉर्मल झोन हे वापरावं लागतं. मग नॉर्मल झोन म्हणजे काय? टू बी फॉर्म उचलायचा आणि सुरुवातीला टाकायचं. बस शिफ्ट करायचं. 2 शब्द असतील तर पहिला शब्द शिफ्ट करायचा. ते झालं नॉर्मल. आणि मग नॉर्मल झोन करणं सोपं आहे. टू बी फॉर्म दिसला सुरुवातीला घ्या. क्वेशन मार्क. टू बी फॉर्म दिसला सुरुवातीला. 2 शब्द असतील टू बी फॉर्मचे तर पहिला शब्द घ्या. हॅड बीन असेल तर फक्त हॅडच घ्या. हॅव बीन असेल तर फक्त हॅवच. हॅज बीन असेल तर फक्त त्याची जागा बदला. बस एवढं सोपं आहे. पण डेंजर झोनच्या बाबतीत तसं नाही करावं लागणार. तुम्हाला तिथे जे आहेत ना, सुरुवात करत असताना डी टू डडनेच करावे लागेल आणि मग त्याच्यानंतर सिंपलचं वाक्य असेल तर सिंपलमध्ये फक्त बेसिकच फॉर्म वापरावा लागेल आणि पजेशनची वाक्य असेल तर त्याच्यामध्ये हॅवच वापरायला लागेल. कारण जो काही बदल झालेला आहे तो डी टू डच्या रूपाने ऑलरेडी तुम्ही केलेला आहे असं पाहायचं. मग इथे येस नो टाईपची वाक्य करत असताना सोपा नियम काय? तुमच्या वाक्याची सुरुवात टू बी फॉर्मने होऊ द्या. डीड, डू, डज, शाल, विल, वॉज, व, एम, इज, आर, हॅव, हॅज, शाल, विल या पद्धतीने. आणि जर वाक्यामध्ये 2 शब्द असतील तर त्याच्यातला फक्त पहिला शब्द आहे. हॅड बीन असेल तर हॅडच सुरुवातीला घ्यायचा. हॅव बीन असेल तर हॅवच सुरुवातीला घ्यायचा. हॅज बीन असेल तर फक्त हॅजच सुरुवातीला घ्यायचा. शाल बी असेल तर फक्त शालच सुरुवातीला. विल हॅव असेल तर फक्त विलच सुरुवातीला घ्यायचं. आणि शेवटी न चुकता प्रश्नचिन्ह टाकायचं. आणि डेंजर झोनच्या बाबतीत काय लक्षात घ्यायचं? टू बी फॉर्म नसेल तर डी टू डज ने सुरुवात करायची आणि जर वाक्य पोझिशनचं असेल तर तिथे डी टू डज ने सुरुवात करायची. मात्र हॅड, हॅव, हॅज काहीही असू दे त्याला हॅव मध्ये रूपांतर करायचं. त्यातले पहिले 3 नियम नॉर्मल झोनसाठी आहे आणि दुसरे 2 नियम जे शेवटचे 2 नियम आहे ते डेंजर झोनसाठी वापरतात किंवा वापरले जातात. मग शी इज अ मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस कंपनी. शी इज मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस कंपनी. बघा वाक्यात काय ना टू बी फॉर्म जो आहे तो तुम्हाला सुरुवातीला घ्यावा लागतो. आता वाक्यात टू बी फॉर्म ओळखता येतोय हो. तो इज फक्त सुरुवातीला घ्या. झालं की का? इज सुरुवातीला घेतलं. कॅपिटल स्मॉल लेटर मध्ये योग्य बदल आहे. शेवटी प्रश्नचिन्ह. झालं तुमचं येस नो टाईपचं वाक्य तयार. पण ट्रान्सलेशन पण जमलं पाहिजे. टेन्स पण ओळखता आला पाहिजे. मग इज, एम इज आर आय एन जी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस करत आहे, करत आहोत, करत आहात. नाही. इथे जे आहेत ना पोझिशनचं वाक्य आहे हे मॅनेजिंग डायरेक्टर म्हटल्यानंतर पद आलं ते. मग आहे, आहोत, आहात ती कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे. मग इथं इज शी मॅनेजिंग द डायरेक्टर ऑफ दिस कंपनी? इज शी मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ दिस कंपनी? इज जो आहेत ना तो सुरुवातीला घेतला. दॅट्स इट. ती या कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे का? 6 नंबरच्या पानावर एफ नंबरचं वाक्य. इट हॅज बीन वर्किंग ऑन सोलर पॅनल. आता वाक्यामध्ये टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म जो आहेत ना हॅज बीन आहे. पण जे आहेत ना 2 शब्द आहेत. पहिला शब्द शिफ्ट करायचा फक्त. म्हणून तिथे काय आहे? इट हॅज बीन वर्किंग ऑन सोलर पॅनल. हॅज इट बीन वर्किंग ऑन सोलर पॅनल? कॅपिटल स्मॉल आणि शेवटी प्रश्नचिन्हाचा वापर न चुकता. हा वाक्याचा टेन्स कोणता आहे? हॅज बीन. हॅज बीन म्हणजे प्रेझेंट. वर्किंग म्हणजे आयएनजी. मग हॅजला फक्त शिफ्ट करायचं आहे. हॅज ते सोलर पॅनलवर काम करत आलेलं आहे. हॅज इट बीन वर्किंग ऑन सोलर पॅनल? ते सोलर पॅनलवर काम करत आलेलं आहे का? या पद्धतीने. लता दीदी हॅड सिंगिंग टॅलेंट फ्रॉम हर चाइल्डहुड. लता दीदी हॅड सिंगिंग टॅलेंट फ्रॉम हर चाइल्डहुड. या वाक्यामध्ये टू बी फॉर्मचा हा हॅड आलेला आहे व हॅडच्या नंतरचा कोणत्याही प्रकारचा व्हर्ब नाहीये. म्हणजे हे वाक्य डेंजर झोनचं आहे. हे नक्की होणा प्रकारच्या प्रश्नार्थक वाक्य करताना सब्जेक्ट हॅडला डीड सब्जेक्ट हॅव मध्ये बदलून टाकायचं. कॅपिटल लेटर मध्ये बदल व क्वेश्चन मार्कचा वापर हा महत्वाचा आहे. लता दीदी हॅड सिंगिंग टॅलेंट. हॅडच्या नंतर व्हर्ब नाहीये. हॅडला हॅव करायचा. डीडने सुरुवात करायची. डीड लता दीदी हॅव सिंगिंग टॅलेंट फ्रॉम हर चाइल्डहुड. त्याचप्रमाणे आता मराठीमध्ये ट्रान्सलेशन हॅड आणि तशा पद्धतीच्या गोष्टी ते सांगितल्या जातात किंवा पाहायला मिळतात. ओके. मग इथे लता दीदींकडे लहानपणापासून गायण्याची प्रज्ञा होती. मग होती का? येस नो टाइप केला. लता दीदींकडे लहानपणापासून गाण्याची प्रज्ञा होती का या अर्थात. किंवा आय डिस्कस विथ द डायरेक्टर बॉडी अबाउट दिस सेन्सिटिव्ह इश्यू. आता डिस्कस टू बी फॉर्म घ्यायला जात ना सुरुवातीला टू बी फॉर्म असं नाहीये. व्हर्बचा चौथा फॉर्म आलाय. चौथ्याचा पहिला करा. डीडने सुरुवात करा. डीड आय डिस्कस विथ डायरेक्टर बॉडी अबाउट दिस सेन्सिटिव्ह इश्यू. बरोबर. आय डिस्कस्ड विथ डायरेक्टर बॉडी. मग सिंपल पास्टचं वाक्य आहे. केलं होतं. मग
झालं होतं. मी या संवेदनशील मुद्द्याबाबत संचालक मंडळाशी चर्चा केली होती. मग इथे डिड आय डिस्कस विथ डायरेक्टर बॉडी अबाउट दिस सेन्सिटिव्ह इश्यू. मी या संवेदनशील मुद्द्याबाबत संचालक मंडळाशी चर्चा केली होती का? मग 14 ते 21 याच्यामध्ये तुम्हाला मिळते WH चे शब्द समजून घ्यायचं. व्हॉट, वेन, हू, whose, why, when, where इत्यादी जे शब्दप्रयोग आहे ते. मग इथे जर पाहिलं आपण तर WH वर्ड म्हटल्यानंतर नॉलेज मिळवण्याचं सर्वात मोठं साधन समजलं जातं. कुठलीही गोष्ट करत असताना त्याची सहज आहेत ह्या प्रश्नांशी मैत्री करून जर कॉन्सेप्ट क्लिअर करून घेता येईल. काय करायचंय, हाऊ, व्हॉट काय करायचंय, वाय का करायचंय, व्हेन केव्हा करायचंय, वेअर कुठे करायचंय, हू कोण करणार आहे, हाऊ कसं करणार आहे, इत्यादी प्रश्न म्हणजे WH आहे. WH मध्ये व्हॉट म्हणजे काय, वाय म्हणजे का, हू म्हणजे कुणाला, व्हेन म्हणजे केव्हा, हाऊ म्हणजे कसं, बाय हुम म्हणजे कुणाद्वारे, वेअर म्हणजे कुठे, हाऊ फार म्हणजे किती अंतरावर, टू हुम म्हणजे कुणाला, विच म्हणजे कोणते, हाऊ लॉंग म्हणजे किती लांब, फॉर हुम म्हणजे कुणासाठी, हू म्हणजे कोण, हाऊ म्हणजे किती, पण मोजल्या जाणाऱ्या गोष्टी, फ्रॉम हुम म्हणजे कोणाकडून, हुज म्हणजे कुणाचा, कुणाचे, कुणाचे, हाऊ मच म्हणजे किती आणि ऑन हुम म्हणजे कोणावर इत्यादी शब्दप्रयोग जे आहेत. मग याच्यामध्ये हे WH चे शब्द अगदी चांगल्या पद्धतीने समजावे मग आपण त्याचे 3 टेबल तयार केले. WH प्लेन, WH स्केल आणि WH प्रिपोजिशन. ककारार्थी शब्दांचे 3 प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतात. बरोबर? मग इथे व्हॉट, व्हेन, वेअर, विच, हू, हुज, वाय, हाऊ आणि हू हे WH प्लेन आहे. प्लेन म्हणजे सगळे सपाट. तुम्हाला सगळे माहिती आहे. त्याचं नाव पण माहिती आहे. ट्रान्सलेशन पण माहिती आहे. उपयोग पण माहिती आहे. WH स्केल हाऊ मेनी, हाऊ मच त्याच्यानंतर हाऊ फार. हाऊची सिरीज आहे सगळी. मग ज्या गोष्टी आकड्याने मोजल्या जातात ते हाऊ मेनी. ज्या गोष्टी प्रमाणाने किलो, लिटर, मीटर, एकर, हेक्टर बरोबर? ह्या पद्धतीने त्याला हाऊ मच. हाऊ फार मग या हाऊ फार म्हटल्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आणि जर साईज पाहिजे असेल विड्थ, लेंथ, हाईट तर त्याला हाऊ लॉंग वापरलं जातं आणि त्याचप्रमाणे प्रिपोजिशन वापरलं जातं ॲट, ऑन, फॉर, फ्रॉम त्याच्या अगोदर वापरलं तर हे 4च शब्द बघा. बाय व्हॉट टाईम, बाय विच ट्रेन, बाय whom, बाय whose कार, to what, to which, to whom, to whose, for which, for whom, for whose, from what, from which, from whom, from whose, in what, in which, in whom, in whose, on what, on which, on whom, on whose, at what, at which, at whom, at whose, with what, with which, with whom, with whose. ह्या पद्धतीचे जे आहेत ना WH preposition. मग आता याचा जे आहेत ना व्यवहारात कसा वापर करायचा तेही समजलं पाहिजे. म्हणजे 22 पान नंबर पासून 60 नंबरच्या पानावरती या सगळ्या गोष्टी अगदी इत्यंभूत पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत इन डिटेल. मग मेकिंग द WH क्वेश्चन सगळ्या जगातले सगळे शब्द जे आहेत ना त्याचा एकत्रीकरण वापर करून तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे. काय, केव्हा, कुठे सगळ्या प्रकारच्या सांभार चौकशा तुम्हाला या माध्यमातून करता आल्या पाहिजे. हू, व्हॉट, वेन, वेअर, वाय, हू, हुज ज्याला WH फॅमिली म्हणतो त्याचा सगळा WH प्लेन म्हटल्यानंतर व्हॉट, वाय, हू, वेअर, विच, हू, वेन, हाऊ आणि हुज हे पहिला टेबल येतो WH प्लेन. WH स्केल मधला जर टेबल पाहिला तर त्याच्यात हाऊ फार, हाऊ लॉंग, फ्रॉम हाऊ मेनी इयर्स, मंथ्स, डेज, वीक्स, सिन्स वेन, फॉर हाऊ मच टाइम, हाऊ मच, हाऊ मेनी हे झालं WH स्केलचं. आणि WH प्रिपोजिशन मध्ये मी मगाशी पाहिलं आपण whom, which, what आणि whose. मग for whom, at whom, from whom, to whom, by whom, on whom, with whom, in whom, under whom and which, with which, for which, at which, from which, to which, by which, on which, in which आणि what, for what, at what, on what, in what आणि whom, by whom, in whom, for whom, on whom, at whom, to whom. मग याच्यामध्ये येस नो टाइप वाक्यांचा वापरायला सुरुवातीला WH पद्धतीने केला की तुमचा WH आला. येस नो टाइपचे वाक्य जे आहेत ना जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही पहा इथे WH चे शब्द आहे व्हॉट, वेन, वेअर आणि येस नो टाइपचा सगळा पॅटर्न म्हणजे टू बी फॉर्म सुरुवातीला घेतो ना आपण डेंजर झोन, नॉर्मल झोन त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे आहेत ना सगळा सिक्वेन्स आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मग व्हॉट आर यू डुईंग नाऊ? विच टॉपिक आर यू टीचिंग टू स्टुडंट? ह्या पद्धतीने तिथे आपण पाहिलं तर WH मध्ये व्हॉटचा वापर होईल, वेअरचा वापर होईल, व्हेनचा वापर होईल, हुजचा वापर होईल किंवा वायचा वापर होईल किंवा विचचा वापर होईल किंवा हूचा वापर होईल
किंवा होमचा वापर होईल या पद्धतीने. मग आता इथे बघा, शी इज इन द ट्रेनिंग सेंटर नाव. शी इज इन द ट्रेनिंग सेंटर नाव. ती आता सध्या त्या ट्रेनिंग सेंटर मध्ये आहे. आता आपल्याला येस नो टाईप जमतंय का? हो. इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव? प्रश्नचिन्ह टाकायचं. हो. आता हे जमलं ना, मग तिथे वाय जोडा ना सुरुवातीला. सोपं. वाक्याचा अर्थही समजला. इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव. ती आता प्रशिक्षण सत्रात आहे का? मग इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव हे वाक्य ॲज इट इज येस नो टाईपचं घ्यायचं. त्याला फक्त वाय जोडायचा आहे. मग इथं वाय इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव? ती आता प्रशिक्षण केंद्रात का आहे? कशासाठी आहे? रिझन काय आहे? मग शी इज इन द ट्रेनिंग सेंटर नाव. याच्यामध्ये इज सुरुवातीला घेतला. इज शी इन द ट्रेनिंग सेंटर नाव आणि वाय जोडलं. वाय इज शी इन द ट्रेनिंग सेंटर. येस नो टाईप जमलं. 90% तुमचं काम झालं. योग्य पद्धतीचा WS शब्द फक्त ते टाकावं लागेल. दॅट्स इट. आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे. आता इथे येस नो टाईप करत असताना वाक्य मूळ वर्बचा घ्यायचा आणि डीडने सुरुवात करायची. डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे? काल मी माझ्या फार्म हाऊसमध्ये त्यांना बोलवलं होतं का? मराठीमध्ये ट्रान्सलेशन करता आलं. काल मी त्यांना माझ्या फार्म हाऊसवर बोलावलं. बोलावलं होतं का? डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे? मी काल त्यांना माझ्या फार्म हाऊसवर बोलावलं होतं का? आता त्याला जे आहेत ना सुरुवातीला WHचा योग्य पद्धतीचा. मग आपण पाहिले आता जेवढे सगळे 3 टेबल WH प्लेन, WH स्केल आणि WH प्रिपोजिशन यांचा योग्य पद्धतीचा वापर करून हे वाक्य तयार करता येईल. व्हाय डिड आय कॉल देम ॲट माय फार्म हाऊस यस्टरडे? काल मी त्यांना माझ्या फार्म हाऊसवर का बोलावलं होतं? मग I called them at my farm house yesterday. Did I call them at my farm house yesterday? Why did I call them at my farm house yesterday? मी माझ्या फार्म हाऊसवर त्यांना काल का बोलवलं? आता त्याच्यानंतर 61 पासून 66 पर्यंत कन्फर्मेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्स येतील बरं का. मग कन्फर्मेटिव्ह म्हटल्यानंतर केलेलं नाही का? झालेलं नाही का? आलेलं नाही का? मग इथे फक्त काय करायचं? येस नो टाइपचंच वाक्य फक्त त्याला नॉटचा स्पर्श करायचा. शॉर्ट फॉर्म ऑफ NS. बाकी जे आहेत ना ते तुम्हाला टू बी फॉर्म जो आहे तो, त्याच्यानंतर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि पंक्च्युएशन मार्क यालाच आपण कन्फर्मेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन म्हणतो. मग कन्फर्मेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्स म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नॉर्मल झोन, डेंजर झोन, येस नो टाइप सारखं होतं. नॉर्मल झोन म्हटल्यानंतर टू बी फॉर्म फक्त सुरुवातीला घ्यायचा आणि त्याला शॉर्टकट लावायचा. आर यू अंडरस्टँडिंग? आरंट यू अंडरस्टँडिंग? शी विल गो टू मुंबई. विल शी गो टू मुंबई? वोंट शी गो टू मुंबई? ती मुंबईला जाणार नाही का? जाणार नाही का? रिकन्फर्म, कन्फर्मेटिव्ह सेंटेन्स. बरोबर. मूळ वाक्यात आता ते डीड डू डच हा प्रकार. डिडंट यू सी दॅट मूव्ही? तो चित्रपट पाहिला नाही का? कन्फर्म करतो. बरोबर. डोंट यू स्पीक इंग्लिश? तुम्ही इंग्लिश बोलत नाहीत का? या पद्धतीने. याच्यामध्ये डीड असेल तर डिडंट घ्या, डू असेल तर डोंट घ्या, डज असेल तर डझंट घ्या, शाल असेल तर शांट घ्या, विल असेल तर वोंट घ्या, वॉज असेल तर वॉजंट घ्या, वर असेल तर वेरंट घ्या, ॲम असेल तर आरंट घ्या, इज असेल तर इजंट घ्या, आर असेल तर आरंट घ्या, हॅड. तुम्ही म्हणाल ॲमचं ॲरंट? हो, ॲमचं ॲरंटच होतं. ॲमंट होत नाही. हॅव असेल तर हॅवंट घ्या, हॅज असेल तर हॅझंट घ्या. या पद्धतीने वाक्य तयार करताना शाल बी असेल तर शांट सब्जेक्ट बी, विल बी असेल तर वोंट सब्जेक्ट बी, हॅड बीन असेल तर हॅडंट सब्जेक्ट बी, हॅव बीन असेल तर हॅवंट सब्जेक्ट बी, हॅज बीन असेल तर हॅझंट सब्जेक्ट बी, शाल हॅव असेल तर शांट सब्जेक्ट हॅव, विल हॅव असेल तर वोंट सब्जेक्ट हॅव, शाल हॅव बीन असेल तर शांट सब्जेक्ट हॅव बीन, वोंट सब्जेक्ट हॅव बीन. या पद्धतीने वापर केला जाईल. वाक्याच्या शेवटी अगदी न चुकता क्वेश्चन मार्क. टू बी फॉर्मने सुरुवात करायची, त्याला नॉटचा जो आहे ना शॉर्ट फॉर्म वापरायचा, सब्जेक्ट लावायचं, त्याच्यानंतर व्हर्ब लावायचा, त्याच पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्ट लावायचा आणि सुरुवातीला क्वेश्चन मार्कचा वापर करायचा किंवा केला. मग उदाहरण घ्यायचं, ही तुझी जबाबदारी नाही का? म्हणजेच ही तुझीच जबाबदारी आहे ठामपणे सांगायचं असेल, तू ती टाळूच शकत नाहीये. कन्फर्म अगदी सांगतो आपण. कन्फर्मेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन. मग इजंट इट युअर रिस्पॉन्सिबिलिटी? ही तुझी जबाबदारी नाही का? हो, माझीच जबाबदारी. मग का नाही सांभाळलं? इजंट इट युअर रिस्पॉन्सिबिलिटी? या अर्थाने. तो त्या व्यवहारात चांगला पैसा कमवत नव्हता का? म्हणजेच तो त्या व्यवहारात नक्कीच चांगला पैसा कमवत होता, असं मला अगदी अट्टहासपूर्ण पद्धतीने सांगायचं आहे. मग वॉजंट ही अर्निंग गुड मनी इन दॅट बिझनेस? वॉजंट ही अर्निंग करत होता कन्फर्म. या. मग आता इथे समजा व्यवहारात आहे. शी सेंड नोटीस टू अस. मग यस नो टाइप काय? डिड शी सेंड नोटीस टू अस? मग याला निगेटिव्ह स्पष्ट करायचं आहे. मग कसं करणार? तिने आपल्याला नोटीस पाठवली. मग इथे डिड शी सेंड नोटीस टू अस आणि डिडंट शी सेंड नोटीस टू अस?
तिने आपल्याला नोटीस पाठवली नाही का? मग इथे आपण जे आहेत ना, बॅकग्राऊंड जर केलं, तुझा दोष नसताना तिने तुला कोर्टात खेचलं. पोलीस स्टेशनला चुकीची तक्रार तुझ्या विरुद्ध, कंप्लेंट तुझ्या विरुद्ध नोंदवली आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी तुझा वकील म्हणून मी तुला अगदी सल्ला देतोय. तिने नोटीस पाठवली नाही का? डिडंट शी सेंड नोटीस टू अस? हो, पाठवली. म्हणूनच मी पाठवतोय तिला नोटीस. या अर्थाने कन्फर्म. शी सेंड नोटीस टू अस? डिड शी सेंड नोटीस टू अस? त्यानंतर डिड नॉट शी सेंड नोटीस टू अस, पण कन्फर्मेटिव्ह मध्ये. तर शॉर्ट फॉर्म कम्युनिकेशन मध्ये आपलं डिडंट शी सेंड नोटीस टू अस की नाही, याला येस नो टाईप क्वेश्चन सुद्धा जे आहेत ना, स्वरूपाचं असं म्हणता येऊ शकेल. शी राईट्स विथ हर, विथ हिज लेफ्ट हँड. ही राईट विथ हिज लेफ्ट हँड. आता इथे डज 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 ही राईट विथ हिज लेफ्ट हँड, तो त्याच्या उजव्या हाताने लिहितो का? आता लिहितो का? सिंपल प्रेझेंट. तो उजव्या हाताने लिहितो का? त्याच्या उजव्या हाताने लिहितो का? मग इथे डज नॉटचा डझंट. डझंट ही राईट विथ हिज राईट हँड. तो त्याच्या उजव्या हाताने लिहित नाही का? म्हणजे जसं इथे बॅकग्राऊंड तयार करायचं. मागच्या आठवड्यात केशवचा अपघात झाला आणि त्याला उजव्या हाताच्या त्या 3 बोटं त्याची जखमी झाली. त्याला इंज्युअर्ड झालं. तरी देखील तो त्याच्या आत्मचरित्राची 100 पानं लिहून काढली. तिची अतिशय सुंदर अक्षर. काय चमत्कारिक गोष्ट आहे. खरंच ना. हे आश्चर्य वाटतंय सगळ्यांना. हे असं कसं आहे. डझंट ही राईट विथ हिज राईट हँड? तो राईट हँडने लिहित नाही का? म्हणजे कारण जे आहेत ना, तो राईट हँडची जे आहेत ना, त्याची डॅमेज झालेली आहे. मग कन्फर्म, रिकन्फर्म करतोय. ही राइट्स विथ हिज राईट हँड. डज ही राईट विथ हिज राईट हँड? डज नॉट ही राईट विथ हिज राईट हँड? डझंट ही राईट विथ हिज राईट हँड? या पद्धतीने. सो हा सगळा परिचय प्रवास आता करून घेतलाय मी. पुढच्या ज्या 2 पुस्तकाच्या संदर्भात पुढचे 10, 12, 15 दिवस आपण पाहणार आहोत. त्याच्यात तडजोड करू नका. बघा, तुमचं जर प्रायमर व्यवस्थित कन्फर्म झालं असेल, तर आजचं लेक्चर तुम्हाला अजिबात कुठेही डिस्कनेक्टेड फील होणार नाही, स्कॅटर्ड होणार नाही, तुम्ही डायव्हर्ट होणार. पण जर तुमचं मन डायव्हर्ट होतं, याचा अर्थ प्रायमर तुमचं व्यवस्थित झालेलं नाही, याचे स्पष्ट संकेत आहे. त्यामुळे अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, की अगोदरचे जे सगळेच्या सगळे लेसन्स आहेत रिवाइज करा, व्हिडिओ पहा, सगळ्याच्या सगळ्या होमवर्क असाइनमेंट कंप्लीट करा. तर अगदी 100 ने 1001% तुम्ही जे आहेत ना इंग्लिशपर्यंत पोहोचू शकाल. कुठल्याही प्रकारची कोणती शंका असेल तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगा. मला प्रश्न विचारा. त्याच्यावरती मी तुम्हाला अगदी सुस्पष्टपणे सविस्तर डिटेल सांगण्याचा प्रयत्न करेन. बरोबर? फक्त लक्षात घ्या, हे इंट्रोडक्शन होतं. हा ट्रेलर होता. म्हणजे पुढच्या 15 दिवसात आपण काय-काय करणार आहोत, हे सगळं फक्त पाहिलंय. मॅप पाहिला आणि प्रत्यक्ष प्रवास केला, तर मॅपवर ते एका बोटावरून जे आहेत ना, अगदी सहज सरळ रेषेत केली, की दुसऱ्या शहरात, दुसऱ्या राज्यात जाता येतं बोटावरून. मॅपवरती करता येतं तसं. पण प्रत्यक्ष याच्यामध्ये जे आहेत ना, प्रवास करावा लागतो. मग हे मॅप रीडिंग होतं फक्त. मॅप रीडिंगने फक्त तुम्हाला ओळख करता येईल. काय आहे, किती अवघड आहेत, कोणकोणते टॉपिक याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत. सेंटेन्स स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. हे वाक्य माझं लक्षात ठेवा. लर्निंग द सेंटेन्स इज अ लर्निंग द लँग्वेज. वाक्य शिकतायत, वाक्याच्या सगळ्या व्हरायटीज अर्थपूर्ण प्रभावी पद्धतीने तुम्हाला तयार करता आल्या, याचाच अर्थ तुम्हाला भाषा सुद्धा जमली, भाषा सुद्धा व्यवस्थित करता आली. मग लर्न द सेंटेन्स प्रॉपरली, यू विल ऑटोमॅटिकली लर्न द लँग्वेज. ओके. इथपर्यंतचा एरिया क्लिअर आहे, स्पष्ट आहे. कुठल्याही प्रकारचं काही कन्फ्युजन नाहीये. इफ यू हॅव एनी कॉम्प्लेक्सिटी, एनी कन्फ्युजन, लेट मी नो. चालेल? इथपर्यंत आपण थांबूया. सर्वांच्या कल्याणाची अगदी मनोकामना. तमसो मा ज्योतिर्गमय. नवीन पर्व आहे, नवीन अध्यायाला सुरुवात आहे. त्यामुळे नवीन जोश आणि नवीन ताकद लावून आपल्याला पुढे जायचंय. डोंट अंडर एस्टिमेट दिस इम्पॉर्टन्स ऑफ सेंटेन्स फॉर्मेशन. ओके. तर मंडळी भेटूया. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित आहे, पण तोपर्यंत प्रायमरचा सखोल अभ्यास करा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड करू नका. थँक यू व्हेरी मच. बाय बाय.